झाली यांची कटकट पुन्हा सुरू. गीता 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 मला दुसरेही काम आहेत. 1000 वेळा सांगितलं गाण्याच्या तालमीला बसताना तुम्ही. म्हणजे रियाज करताना मी तेच ते एकदा काय ते पोटभर गाऊन घेत जा. पुन्हा पुन्हा ती आची कटकट नकोय मला. पोटभर गाऊन घेत जा म्हणजे तुझ्या हिशेबानं पोटभर खाऊन घेत जा. लक्ष्मी, असा तार तुटलेल्या तंबोऱ्यासारखा चेहरा करू नकोस. हे तुझ्या अकले पलीकडचं आहे. काय? अगं कोंबडं का आरवतं, कोकिळा कुहू कुहू असा आवाज का करते, तसा गवई का गातो? कारण ही सगळी त्या वरच्याची देणगी आहे. त्याच्या हुकमामुळे हे घड. त्या वरच्याला काही काम धंदा नाही. तुम्ही नीट कामाला जा. हो, गेलंच पाहिजे. कॉलेजात साधा लायब्ररीन म्हणून कामाला आहे मी. मुलं पुस्तकासाठी खोळंबतील. आणि हे बघा, डब्यात दिलेलं खाऊन घ्या, नाहीतर काल सारखा भरलेला डबा परत आणाल. अगं जेवणाची सुद्धा वरून ऑर्डर यावी लागते. असं म्हणजे तुम्हाला ऑर्डर मिळाली तरच तुम्ही सगळी कामं करता होय? आता मला सांगा, तुम्ही 3 मुलांचे वडील आहात, त्यासाठी नाही कधी ऑर्डरची वाट पाहिली ते? आता का मला तू अस्सल कोल्हापूरची आहेस. अगं मुंबईकरांना बोलायला ऐकणारेच थोडीच. चला निघाव आता. हे रामचं आटपलं की नाही अजून? हे राम हे राम हे राम. हॅलो हॅलो, हे सीता सीता. आले आले. काय झालं एवढं ओरडायला? अगं म्हणजे पॅन्ट कुठं आहे? ही काय इथेच आहे. कमाल आहे तुमची. छान, उगाच माझी बायको झालीस. तू म्हणजे सायंटिस्ट व्हायला पाहिजे होतीस. म्हणजे सगळे शोध अगदी फटाफट लावले असतेस. का काय झालं? अगं गेले 8 दिवस ही वापरून मी धुवायला टाकली. ती पण मला देतेस? अय्या, आता ट्यूब पेटली. अहो तुमची पॅन्ट मी रफू करायला टाकली होती, ती आणायलाच विसरले. धन्य आहे. तू म्हणजे अस्सल मुंबई करणेस. तुम्ही बायका म्हणजे ना, 2 मुलं झाली ना की नवऱ्याची काळजी असते कुठं तुम्हाला? जाऊ दे, आजचा दिवस घालतो मी पॅन्ट, पण संध्याकाळी रफूची पॅन्ट घरात आली पाहिजे, कळलं? म्युन्सिपाल्टी मध्ये कामाला म्हणून ठीक आहे, तिकडे सचिवालयात कामाला असतो ना तर ताबडतोब म्युन्सिपाल्टी मध्ये ट्रान्सफर झालीस ती. कृष्णाचं आठवलं की नाही? त्याचा बरोबर आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. किती वाजता बाहेर पडलं तरी फक्त औषधं खपवायची असतात, आमच्यासारखं नाही. कृष्णा आलो आलो. हा झालं आलो. काहीतरी विसरलो. काय विसरलो तेच विसरलो. राधा, हो सोडलं. काय झालं की हो? राधा, तुम्ही कर्नाटकातल्या मुली फार चतुर असता की नाही? मी काहीतरी विसरलोय बघ. काय विसरलो सांगू पटकन. अय्यो रामा बाबा. अहो तुमचं बुट्ट घालायला विसरलात की हो तुम्ही? बुट्ट घालायला विसरलो बघ. उद्यापासून आधी बूट घालेन, मग कपडे घालेन. चालेल? आणि मग कपडे घालायला विसरलात तर की हो? चल चावट. माझी मैत्रीण नेहमी मला म्हणतं, काय म्हणतं? राधे तुझ्या लग्नाला 4 वर्ष झाली पण अजून पेढे कसे दिले नाहीस की ग? आलो आलो. तुम्हाला पेढे आणायला सांगितलेस ना, आत्ता येताना पेढे घेऊन होतो बघ. मैत्रिणी की तुझ्या. आलो आलो. हुंबकुच्च. अरे चल, किती उशीर कृष्णा. जरा बूट घालायला विसरलो. चला. ए देवी माते. आहा. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुनिदे सर्वे सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. जय देवी माते. काय म्हणतोय पेपर? अरे बापरे, एवढं सगळं एकदम खाल्लं तर तुमचा सासरा काही पुन्हा उठणार नाही. थांबा, आजचा वार कुणाकडे बघतो. आज सोमवार, म्हणजे आज मी मोठ्या सुनबाईंकडे आहे. अहो मामनजी, हा? आज तुमचा वाढदिवस आहे. हो मामनजी, आज तिघींच्याकडे जेवून सोडा की. वा वा, छान सांगतेस. अगं, या रिटायर्ड शाळा मास्तराचा काहीतरी विचार करा.
तुम्ही तिघी जरी माझ्या लाडक्या सुना असलात तरी तुमच्या सासऱ्याला एकच पोट आहे म्हटलं. मग एवढं आणलेलं गोडधोड तरी खाऊन घ्या की. होय मामांजी, आणि गोड झालेल्या तोंडाने आम्हाला आशीर्वाद द्या. हो की मामांजी, आम्हाला तुमचा आशीर्वाद तेच ते देऊन सोडा की. हो पण मामांजी, तुमचा तो अष्टपुत्र सौभाग्यवतीचा आशीर्वाद मला नको. हा, मला 3 मुलं आहेत, तेवढी सुखी राहिलीत म्हणजे झालं. आणि मामांजी, मलाही 2 आहेत तेवढे पुरे. हा, तुमचा तो आशीर्वाद तुम्ही आता राधेला द्या. अय्यो मामांजी, तुमचं ते आशीर्वाद तेच ते मला पण नको. आमचं ह्यांनी आमच्या रूमात एक टाइम टेबल लावलंय, त्यात लिहिलंय पहिलं लांबवा आणि दुसरं थांबवा. तुम्ही म्हणजे अशा खट्याळ मुली आहात. हे एवढं मी काही खाणार नाही. आणि आता तुम्ही एवढ्या प्रेमाने आपल्या सासऱ्यासाठी आणलंय तर प्रत्येकीतलं थोडं थोडं घेईन. बघू. वा, काय बघू. बर्फी का. वा. नाही पण चहा मात्र मी पूर्ण कब्बर घेणार आहे. हा, शाब्बास. वा. अग कंबर भरून आली ग बाई. अय्यो जाऊ बाई, तुमचं कंबर दुखतं तर तुम्ही उठून सोडा की. हो ना, आम्ही दोघे आहोत ना. बरं. ग देवा रे. राधे लवकर आहे इकडे. बघ की, त्या समोरच्या बंगल्यात कोणतरी मोठा माणूस राहायला आलाय. खरंच नाही, त्यांच्या दारापुढे 3-3 मोटारी उभे आहेत. अय्यो, आणि माणूस किती जमलं की. हो बघा, मला वाटतंय कोणतरी फेमस माणूस राहायला आलाय. सिनेमातला नट नाही तर नटी नसेल ना तिथे राहायला आली. अय्या अय्या अय्या, खरंच की पिक्चर मधली शोभा मालिनी की आपल्या समोरच्या बंगल्यात राहायला आली आहे. ती कुठेतरी चालली बघ. काकू आई चल ना ग खाली. गप ग तू. ताई, ती 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 शूटिंगला चालली वाटतं. कोण आहे ती? अरे ते पिक्चर मधलं शोभा मालिनी तेच असतं. टाटा करते. अरे अरे अरे, काय दंगा आहे. वरती काय माकड बिकड आलाय की काय. कोण नाही की आजोबा, मग सिनेमातली ती शोभा मालिनी नटी आहे ना, ती समोरच्या बंगल्यात राहायला आली आहे. आजोबा, मग तिने माझ्या आईला हात दाखवला, माझ्या सुद्धा आईला हात दाखवला. अरे वा 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 वा, हात दाखवण्यात उस्ताद दिसते ती. आपल्या समोरच राहायला आले ना ती. आपल्याला सुद्धा एक दिवस हात दाखवणार बहुतेक. काय हे सुनबाई, काय हे. तुम्ही तिघी जणी तिकडे गच्चीवर गेलात आणि तुझ्या गॅसवरचं दूध उतू गेलंय. तुझी भाजी तिकडे करपले आणि तुझ्या रूम मधलं दूध मांजरानं खाऊन टाकलंय. जा, खाल्लं तर खाऊ द्या की. अहो मामांजी, ती समोर राहायला आलेली सिनेमा नटी आहे ना, ती श्रीमंत आहे म्हणे, करोडो रुपये कमवते. असं होय. अहो मामांजी, तिचे फिल्म मॅगझिन मध्ये फोटो छापून येतात. तिचा एक एक ड्रेस हजारो रुपयांचा असतो म्हणे. असं असं. मामांजी, एका मासिकात त्याची मुलाखत छापून आली, त्यात लिहिलं तिने एका हॉस्पिटलला 5 लाख रुपयाची देणगी देऊन सोडली की. अरे वा वा वा, भलतीच दानशूर बाई दिसते ही. मुलीनो, एक काम करा तुम्ही. तुमच्या नवऱ्याला सुद्धा असे करोडो रुपये कमावून आणायला सांगा आणि मग हवा तसा खर्च करा. पण सध्या अंथरूण पाहून हातपाय पसरा. काय. आणि बाळानो, आता परीक्षा जवळ आल्यात की नाही, अभ्यासात लक्ष घालायचं, इकडे लक्ष द्यायचं नाही. काय. शाबास. ऐकलत का? ऐकतोय, इतके दिवस ऐकतच आलोय. हो माहित आहे. मी काय सांगते ते ऐका. बोला. अहो, आपल्या शेजारी ती सिनेमा नटी आहे ना, शोभा मालिनी, ती राहायला आली आहे. आली तर येऊ दे. तिला पाहून मी काय करू. तुम्हाला मला कसलं
कसलं कौतुकच नाही. हे पहा, मला आता झोपू दे. दिवसभर त्या लायब्ररीतल्या पुस्तकांशी खेळून खेळून जीव नकोसा होतो माझा. मी झोपतो, तूही झोप, दोघे झोपू. तुम्हाला की नाही एक गंमत सांगायची आहे. समजली. तुम्हाला कैऱ्या, चिंचा, आवळे खावेसे वाटतात होय ना? म्हणजे घरात तिसरा पाहुणा येणार. शी. नाही हो, तसं काही नाही. आपल्या समोरच्या बंगल्यात की नाही शोभा मालिनी राहायला आलीये. ती सिनेमा नटी. येऊ दे. मला माझी कामं करू दे, नाही तर माझा बॉस मला सगळी गटार साफ करायला लावली. जा ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. काय ग कसलं गाणं म्हणताय? काय शाळेत गेला नव्हतात की काय हो तुम्ही? राधा, तुझा आणि गाण्याचा काय संबंध आहे का? जो बघ गपचूप. 1 2 3. नंबर. काय ग? अहो, आपल्या शेजारच्या बंगल्यामध्ये शोभा मालिनी नावाचं नटी राहायला आलं की ते फार सुंदर असं तो बघा. तुम्ही तिला बघून सोडा की. काय सोडू म्हणालीस? अय्यो, असं कसं हो तुमचं तेली? कसलं तेली बेली घेऊन बसलीस का? हे बघ राधा मालिनी, आपल्या घरासमोर शोभा मालिनी येऊ दे ना, तर हेमा मालिनी येऊ दे. मला माझं काम करू दे. जाऊ गपचूप. 1 2 3. बघू काय काढलंयस बघू. काय आहे हे? आजोबा हे बघा मी सरस्वती काढली. वा वा वा. अरे वा. अगदी बरोबर. शाबास. बाळांनो, असाच अभ्यास करायचा. काय? तर बाळांनो, तुम्हाला मी आता एक झकास पैकी गोष्ट सांगणार आहे. कुंभाराची आणि गाढवाची. एक होतं गाढव आणि एक होता कुंभार. काय होतं? एक होता गाढव, एक होता कुंभार. एके दिवशी त्या गाढवाला वाघाचं एक सुंदर कातड दिसलं आणि त्या गाढवाला वाटलं आपण हे सुंदर कातड घातलं तर आपण सुद्धा वाघ होऊ. हा, तर अशा तऱ्हेने त्या गाढवानी त्या वाघाचं कातड पांघरलं आणि गेला की एका शेतकऱ्याच्या घरात आणि म्हणाला आता आपण सुद्धा वाघासारखे डरकाळी मारायची आणि ओरडला. पण सगळ्या लोकांना कळलं की वाघ नाहीये, हा गाढव आहे. मग सगळ्या लोकांनी बांबू, काठ्या वगैरे काढून त्या वाघाला म्हणजे त्या गाढवाला बदडलं, मारलं खूप आणि हाकलून दिलं. तर तात्पर्य काय बाळांनो? काय? मोठ्यांचं अनुकरण करायचं नाही. आपलं हसू होतं, आपल्याला दुःख होतं. कळलं? शाबास. जा आता खेळायला जा बघू. शाबास बाबडी ती. आई, ती बघ शोभा मालिनी. अगो, पण ती तब्येत करते की काय डोळा मिटून? अगं, त्याला योगा म्हणतात. अयो, म्हणजे योगच किंवा ते साधू डोळे मिटून असंच काहीतरी करत. म्हणजे साधू सारखं हिचं पण लग्न झालं नसणार. अगं, पण घर संसार या पिक्चरात तिला 3 मुलं होतीत की. ते पिक्चर आहे ताई, तू पण कमाल करतेस. अय्यो, तुम्ही तिचं ते इज्जत का बदला पिक्चर पाहिलं का? नाही. त्या पिक्चरात एक मवाली शिव 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 शिव, अय्यो, तिचं आबरू लुटायला येतं. ती त्या मवाल्याला असं मारत की त्या मवाल्याला हॉस्पिटलात नेऊन सोडावं लागतं. अगं राधे, तिने आपला नमस्कार केला बघ. तिला विचारून सोड की ती आपल्या बंगल्यात येईल का? विचार ना ताई, विचारते. अहो शोभा मालिनी बाई, तुम्ही आमच्या बंगल्यावर याल का? मोठ्याने विचार की. अहो शोभा मालिनी बाई, आमच्या बंगल्यावर याल का तुम्ही? अय्या ताई, ती आपल्याला हो म्हणाली. हो म्हटली की ती. ताई, तिला विचारा आत्ता येतं का म्हणून. विचार. अहो, आत्ता याल का? आता नाही म्हणते अगं ती. नाही म्हटली. मग जाऊ बाई, कधी येणार ते विचारा की. ती चांगल्या मूड मध्ये. तू विचार. मग कधी येणार? 16 तारखेला. अरे ताई, आपल्याकडे 16 तारखेला येणार आहे. आप लोग यहाँ कब से खड़े हैं? अभी से खड़े हैं. तिला हिंदीत सांग ना, 16 तारखेला आपल्या घरी येणार आहे म्हणून. सांग. आपने 16 तारीख को हमारे घर में आने का वायदा किया है ना? मैंने आपके घर आने का वादा किया? कभी? अभी किया? एवढ्यातच भूल गई क्या? अभी किया. कमाल है. अच्छा, आऊंगी. जरूर. प्रॉमिस.
प्रॉमिस नक्की येऊन सोडा बघा. प्रॉमिस बाय. काय मजा आली ना ती आपल्या घरी आल्यावर काय धमाल येईल. मुलांनो घरातच खेळायचं, बाहेर जायचं नाही. हा आपण तिला घरी बोलवलं आणि मामांजीच आपलं लक्षातच राहिलं नाही की होय ग नाही मामाजींना आवडायचं नाही. आता काय किंवा करायचं. आई आमचा चेंडू वर पडला. आई येऊ देतो. आपण असं करूया काय आपण मामांजींना सांगूया की आम्ही तुमचा वाढदिवस 16 तारखेला पुन्हा साजरा करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही शोभा मालिनीला घरी बोलवलंय. एकदम उत्तम हो ना. मामांजींच्या 61ला आपण त्या सिनेमा नटीला घरी बोलवलंय असं मामांजीला खोटं सांगायचं. मी काय म्हणते ते मामांजीची खोट कसं बोलायचं. आपण आजपर्यंत कधी खोटं बोललोय का मामांजीची. हो ना. आता वेळच कशी आली त्याला आपण तरी काय करणार आणि थोडंसंच तर खोटं बोलायचं. माझी 61 साजरी करणार खोटीच. आणि काय रे गाढवानो, मोठी माणसं बोलत असताना लहान मुलांनी ते ऐकायचं नसतं काय. चला अभ्यासाला पडा चला. चला किंवा लवकर. तू बोल ना. तू हा बोल ना बोल ना हे सांग की. सुनबाई तुम्हाला मला काही सांगायचं आहे का. त्याचं असं आहे मामाजी हा. की सांग ना. मामाजी त्याचं काय झालं की त्या दिवशी आम्ही तुमचा वाढदिवस साजरा केला ते आमचं चुकलंच. असं काय चुकलं. अय्यो मामाजी तुमचं 16 तारखेचा वाढदिवस आम्ही 12 तारखेला केलं. होय मामांजी तुमचा खरा वाढदिवस 16 तारखेचा. हो हा असं असं म्हणजे माझी जन्मतारीख मला ठाऊक नाही आणि तुम्ही काल आलेल्या पोरी तुम्हाला ठाऊक आहे. वा. माझ्या कल्पनेप्रमाणे तुमची चूक होते कारण माझा सगळा जन्म शिक्षण खात्यात गेला. माझ्याकडून तरी काही असली चूक होणार नाही. त्याचं काय मामांजी हा. तिथीने 16 तारीख आहे हा. आणि तारखेने 12 तारीख. असं होय. पंचांगण त्याचं काय सुनबाई, मी भटजी सुद्धा आहे आणि शिक्षक सुद्धा आहे. त्या दिवशीची तारीख आणि तिथी एकाच दिवशी येते. सुनबाई माझा जन्म झाला 12 तारखेला आणि माझ्या आई वडिलांचे 12 वाजले. 12 घरी माधुकरी मागून मी जगलो. 12 तास अभ्यास केला आणि शिक्षक झालो. शिक्षक म्हणून सुद्धा पहिला पगार घेतला तो 12 रुपये 12 आणे. 12 आणे घर भाड्याच्या घरात मी राहिलो. अशी माझ्या आयुष्याची 12ची 12 खडी असताना तुम्ही हा कुठून शोध लावलात की माझा जन्म 16 तारखेला झालाय म्हणून. असं आम्हाला देवळातल्या भट्टानं सांगितलं. हो अय्यो मामांजी ते भटजी भाळलं विद्वान असतो. देवळातले भटजी काय. बरं मी तुमच्या भावना काही दुखवत नाही. माझी 61 तुम्हाला 16 तारखेला साजरी करायची आहे ना. खुशाल करा. नाही, पण एक अट आहे. घरातल्या घरातच साजरी करायची. बाहेरचा कोणी पाहुणा बोलवायचा नाही. काय घरात खुश. गट जा आपापल्या कामाला जा. चला. आता ग काय करायचं. बाहेरचा पाहुणा बोलवायचा नाही मग शोभा मालिनीला कसं ग बोलवायचं. काहीतरी शक्कल लढवली पाहिजे. जाऊ बाई आता तुम्हीच लढवा की होते शक्कल तेच ते. हा आपण असं करूया. सीते तुझी बहीण मिनी हिला कॉलेजात फोन करून बोलवून घे संध्याकाळी. आपण तिला शोभा मालिनीला बोलवायला पाठवूया आणि तिने आणले असं दादांना सांगूया. अय्या भाऊजी काय घाबरला तो. घाबरतो कुठला. ते घडायला नको ते घडलं असतं. आता जर दचकून मी खाली पडलो असतो तर माझे इस्त्रीचे कपडे खराब झाले असते. हेच कपडे मला 8 दिवस वापरायचे.
तुझ्या ओठातून हास्याचं कारंजा का बाहेर पडलं? भाऊजी तुम्ही किती चिचंद आहात हो. मी चिकुचन आणि तू सफरचंद काश्मीरी. शिक्षणाच्या नावाखाली वडिलांकडून मनी ऑर्डरचे पैसे येतात, त्याच्यावर तुझी मौज मजा चालली आहे. आणि आम्ही 2 मुलांचे बाप होण्याचे पाप करून बसलो आणि त्या पापाचं क्षालन करण्याकरता मुलांच्या भवितव्याच्या रिंगणात गोल गोल चक्रा मारतोय. काय डायलॉग मारला मी. होईन की नाही सिनेमा नट मराठीचा. भाऊजी तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला एवढे ग्रँड पर्सनॅलिटी आहे ना की तुम्ही एकदम हिंदी पिक्चर मध्ये शाहीर व्हाल. आलं लक्षात. आलं लक्षात. तू माझ्या बहिणीची बायको आहेस ना, बायकोची बहीण आहेस ना, म्हणून उगीच मला हरभऱ्याच्या झाडावर जडते झालं. नाही नाही भाऊजी, मी अगदी तुम्हाला खरं सांगते. मिन्ने, आम्हाला असं कोणी उत्तेजन देत नाही ग. आमची बायको म्हणते तुम्ही नोकरी करता म्युन्सिपाल्टीची आणि स्वप्न बघता चंदेर दुनियेची. मिने भाऊजी हे काय, मी तुमची मेहुणी आहे. मिने, अगं या वेळेला माझं मन सर्फ सारखं अगदी स्वच्छ आणि निर्मळ आहे. ए, फिल्म लाईन मध्ये कोणाची ओळख असेल तर आपल्यासाठी वशिला लावा ना. भाऊजी तुम्ही ती हिंदी बोलायची प्रॅक्टिस करा. तुम्ही फर्स्ट क्लास हिंदी बोलायला लागलात ना, म्हणजे तुमचा घोडा विन मध्ये. ठीक आहे, आज से हम बायको बरोबर हिंदी में बोलेंगे. अरे भावी संगीतकार आले. चला आता आपण पोटाची गोळी घ्यावी. एक डोकेदुखी गेली आणि दुसरी कपाळ उठी आली. हाय थोरले भाऊजी. वरून ऑर्डर आली असावी आणि ही इंद्राची अप्सरा ह्या पृथ्वी तलावर उतरली असावी. अहो भाऊजी, पृथ्वी गोल गोल फिरते आणि या पृथ्वीवर चक्रा मारून मारून मीच खालती आले. बरं झालं तू भेटलीस. मी एक नवीन ट्यून कंपोज केली आहे. अच्छा अच्छा. ऐकतेस? इथेच? अहो घरात तरी चला भाऊजी. नको नको, आत नको. अगं आत बायको म्हणजे बोब. मी तुला 1 मिनिटात ऐकवतो. हे बघ, ट्यून अशी आहे. अहो भाऊजी, हे तर झोपेत घोरल्यासारखं वाटतंय. तू नुसते शब्द ऐक, म्हणजे झोपलेला माणूस खडबडून जागा होईल. रंगदार साडीवर ढंगदार चोळी तुझी. गीता ते शब्द. थरकत मूर्खत चालणं ग, बोलणं ग, हसणं मुरडणं. मराठी. भाऊजी तुमच्यात एवढे चांगले टॅलेंट्स असताना तुम्ही मराठीला संगीत देणार? तुम्ही तर हिंदी ट्यून्स तयार करून सुपरहिट हिंदी म्युझिक डायरेक्टर व्हायला हवा. बरं मी निघते. मी जरा खाईते. अगं मीना कुमारी, वरून ऑर्डर झाली तर मी हिंदीच्याच काय पण हॉलिवूडच्या ट्यून सुद्धा कंपोज करीन. हो बरोबर पण आहे. आम्हाला कुठे चान्स मिळेल का? तर मी तरी कसं सांगणार? मी कॉलेजात जाणारी मुलगी. आता जर वरून जर ऑर्डर आली तर होऊन जाईल कदाचित. तुझ्या तोंडात साखर पडू. बापरे. अरे बापरे, धाकटे भाऊजी. हाय हाय. काय म्हणता धाकटे भाऊजी? फर्स्ट क्लास कसा दिसतो मी? हा फर्स्ट क्लास, एकदम हँडसम. थँक्यू. बरं भाऊजी, तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहात ना? का तुला शंका आहे का? नाही म्हणजे काय आहे, मला जरा डोकेदुखीची गोळी हवी होती. त्यात काय आहे? अगं आमच्याकडे 6 डोकेदुखीच्या रेमेडीज रेडी आहेत. 6 नको, मला एकच पुरे. का काय झालं? त्याचं काय झालं माहितीये का, माझं अचानकच डोकं फार दुखायला लागलंय. आत्तापासून हो. या क्षणापासून? हा या क्षणापासून. मला बघितलं की नेहमी तुझं डोकं कसं दुखतं का? सिम्बॉलच करा. ओके, अख्खं पाकिटच ठेव. पाकीट? नेहमी दिसणार मी तुला. क्या है? आपके डेट के बारे में आपको कुछ डायरी तुम्हारे हाथ में है, तुम बताओ. आगे 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 क्या? तुम मेरे सेक्रेटरी हो या किसी घटिया फ्रेंड? आपका सेक्रेटरी, सिर्फ आपका. सिर्फ काम की बातें करो. वही करने जा रहा था. इस महीने का आपका प्रोग्राम. परसों से 2 शिफ्ट में काम है. सौरभ जी, ढोराब जी, ढक्कन वाला प्रोडक्शन. ढक्कन वाला? ओह शिट, ये भी कोई नाम है? इसमें मेरा क्या कसूर? मैंने तो उनका नाम नहीं रखा, शायद उनके पिताजी ने रखा. एक दिन का इंडोर शूटिंग, बीए प्रोडक्शन. आगे आगे चिमनलाल, मगनलाल, लालीलाल का 1 दिन का नाइट शिफ्ट. ओफो मोहन, ये तुम्हें पहले तय करना चाहिए था. क्या बकरे की तरह मैं कर रहे हो? अब दफा हो जाओ यहाँ से. लेकिन ये लोग खपा हो जाएंगे ना. Will you shut up? मैडम, आप क्या है? मैडम कुछ सोशल अपॉइंटमेंट भी बाकी है. हाँ तो बताओ ना क्या है. दयानंद ब्रह्मचारी आश्रम का उद्घाटन. ब्रह्मचारी आश्रम का उद्घाटन में? नहीं तो क्या मैं अब वृद्धाश्रम वार्षिक समारोह का प्रमुख अतिथि. प्रमुख अतिथि? ओ मोहन, लगता है तुम सठिया गए हो. किस गधे ने तुम्हें सेक्रेटरी बनाया मालूम नहीं. आपने मैडम. What? मैंने आप मैडम, लेकिन मैं गधा हूँ, गधा.
आपलंच दुकान आहे. तिखट दिसतंय काम. आइए मैडम, क्या चाहिए? मला जर चांगल्यापैकी ड्रेस मटेरियल दाखवा. हाँ जी. मॅडम आणला मॅडम कोण मॅडम? ते काय? ते लग्नाच्या आधी खरेदी करायला लागते ना, म्हणून आणला. बरं केलं. आओ, घ्यायचं कापड तर चांगल्या क्वालिटीचं घ्या ना, लाजतायत. शट अप. मी माझं कापड घ्यायला आले, तुम्ही तुमचं काम करा. ते लग्नाआधीच भांडते. बांधाने अनुभवी ऐन. ओ बाबूराव, ते डॉग फूड सांगितलं ते आणलं का? तुमचे बाबूराव पण असे आहेत ना. अहो काय डॉग फूड? बाबूराव आणलं की नाही? आपलं बाबूराव डॉग फूड आणलं की नाही? केव्हाचं आणून ठेवलंय? हा, ते एक बरं केलं. बरं डॉग फूड बुबू. हे बघा, ते 10,000 रुपये गेल्या महिन्याचे जमा करा. 15,000चा चेक मी देऊन टाकतो, म्हणजे सगळी बिलं व्यवस्थित होतील. बाकीची खरेदी आपण नंतर बघू. ओके? अरे पिशवी. कोण हो हे गृहस्थ? साधे मॅनर्स पण नाही. शोभा मालेचा सेक्रेटरी, शोभा मालचे सेक्रेटरी. ऍक्ट्रेस. तिचं सेक्रेटरी. मला वेळ लागला बोलायला. तसं नाही हो, चांगला चान्स मी घालवला. थँक्स. अयो ताई दिदी अक्का, तुम्ही मला टाळी द्या. पण कशासाठी? आधी तुम्ही मला टाळी द्या. अगं ताई, मी 16 तारखेला शोभा मालेला आणून हजर करतेच. तिची किल्ली आता माझ्या हातात आहे. म्हणजे का काय? अयो काय झालं ते सांग की ग पटकन. अगं दीदी, मगाशी मी ड्रेस खरेदी करायला दुकानात गेले होते ना, तेव्हा तिथे शोभा मालेच्या सेक्रेटरीशी माझी ओळख झाली. आता मला काय माहिती तो तिचा सेक्रेटरी होता म्हणून. मी त्याचा पटकन इन्सर्ट केला ग. अयो तरी पण तो माझ्याकडे पाहून हसला. मला थोडासा ढिलाच वाटला. बरं मी तू ड्रेस आणलास तो तरी बघू दे. बघ ना. अयो बघू. हे का काय मिनी, तुझे ड्रेस कुठे? हे तर डॉग फूड आहे. काय? डॉग फूड? म्हणजे का काय? अगं कुत्र्याचं अन्न. बघू बघू, डॉग फूड. हो. असं झालं काय? माझं ड्रेसचं पॅकेट त्याच्याकडे गेलं आणि त्याची कुत्र्याची हडकं माझ्याकडे आली. फाईन. हे एक कारण बरं मिळालं ग. मी त्याला फोन करून येते. अरे कोण आहे रे? हे कुत्र्याला खाणं दे बघू. लेडीज कपडा म्हणजे कुत्र्याचं खाणं तिला गेलं आणि तिचं कापड कुत्र्याला. आता कोणाचा फोन? हॅलो, शोभा मालिनीज बँगलोर. हो, आपण कोण? हे बघा, शोभा यांचे सेक्रेटरी आहेत का? हो, नाही, आपण कोण? मी आता कपड्याच्या दुकानात गेले होते, तिथे तेही आले होते आणि आमच्या पिशव्यांची अदलाबदल झाली आहे. म्हणजे काय झालंय की त्यांची डॉग फूडची पिशवी माझ्याकडे आली आणि माझी कपड्यांची पिशवी त्यांच्याकडे गेली आहे. आता कळत नाही कशी मिळणार ते. जरा प्लीज सांगू शकाल का कुठे भेटतील ते? आता कसं सांगणार? ते काय आहे की कुठे जातात कळतच नाही. मद्रासला गेलेत. काय? मद्रासला गेले? हो, 15 दिवस येणार नाहीत. 15 दिवस येणार नाहीत? ठीक आहे. ठेवलं वाटतं. बापरे, घोटाळाच झाला. आता काय करायचं? आता 15 दिवस ती फक्त माझीच वाट पाहत राहणार, माझंच नाव काढत राहणार. टाकीचं पाणी खाली येत नाही. मी काय प्लंबर आहे? नाही प्लंबरला बरोबर घेऊन आलोय. ते एक बरं केलं. जरा वाईज बघून घ्या. प्लंबरला आपल्या टाकीला सगळी कामं मलाच करायला लागतात. सेक्रेटरी एक गडी आहे. ओ प्लंबर, झाली का टाकी रिपेअर? लवकर करा ना, तर बाई माझी टाकी रिपेअर करतील. आटपा लवकर, आता मला टक्कल पडायचं तुमच्यासारखं. शिडी जरा मोठी करायला सांगायला पाहिजे बाईना, बसताच येत नाही. हाच तर सेक्रेटरी. हा बोंबलतोय बोलतोय. हो नक्की, शंकाच नाही. मद्रासला गेलाय काय? अहो अहो सेक्रेटरी, अहो शिक्षक. वेळ नाहीये वेळ. आई बापरे, ती दुकानातली मुलगी समोर जगच्चित काय करते? अहो मिस्टर, हे तुमचं मद्रास वाटतं. ते हे आपण इथे काय करताय? मी इथेच राहते. अरे वा, मी पण इथेच राहतो. मज्जा. तुमचं ते डॉग फूड कुत्र्याचं खाणं तुमच्या पुढे काढून टाकते. थांबा, आलेच. या बापरे, होते गाजर निकाल लागतोय माझा. ओ प्लंबर, आटपा लवकर. आईला म्हणून नाही ना अरुणजी, मॅडम ना 1 वर्षभर वेळ नाहीये. अहो जेवायला पुरसत नाहीये त्यांना. मग हे काय तुमचं कुत्र्याचं खाणं? अहो त्यांचा कुत्रा सुद्धा जेवत नाही. काय? म्हणजे हे बघा मिस्टर, मला माझा ड्रेसचा कपडा परत द्या. अहो ड्रेसचा
असा संबंध एक मिनिट तुम्ही अशा उभ्या का बसा ना. तुम्ही सिनेमावर मी थापा मारत अगदी पटाईत असता. करेक्ट. म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो. त्याचं काय, मी सुप्रसिद्ध सिनेतारका शोभा देवींचा सेक्रेटरी असल्यामुळं तुमच्यासारख्या तरुण मुलींचे रोज मला 150 फोन येतात. अच्छा अच्छा. म्हणजे सिनेमात काम करण्यासाठी. हो बरोबर आहे. पण मी स्वभावानं पडलो गरीब, त्यामुळे मी टाळाटाळच करत आलो. तुम्ही ट्रिंग का करता? टेलिफोन कंपनीत कामाला आहात का? फोन आलाय. फोन आला? नको त्यावेळेला फोन वाजतो. हॅलो हॅलो हॅलो, कोण पाहिजे? बाईंचा सेक्रेटरी पाहिजेत का? ते गेलेत गुजरातला. 5-6 महिन्यांनी येतील. एक वेळ बाई साहेब सापडतील पण सेक्रेटरी नाही सापडणार. या फोनच्या गडबडीत मी तुम्हाला चहा विचारायचं विसरून गेलो. चहा घेणार, कॉफी घेणार. ट्रिंग 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 पाहिलं. हॅलो, कोण बोलतोय? सेक्रेटरी का? आज ते गेले साताऱ्याला 7-8 महिन्यानं. तुम्हाला काय करायचंय बघा. असा फोनचा त्रास. आपण असं करूया, फोन जरा काढून ठेवूया. म्हणजे काय, आपल्याला दोघांना निवांतपणे बोलता येईल नाही का? मी काय म्हणत होतो, एक अपे घाबरला. चला आता आपल्याला निवांतपणे बोलता येईल. मला माहित नव्हता की तुम्ही एवढ्या मोठ्या सिनेमा ऍक्ट्रेसचे सेक्रेटरी असाल म्हणून. काय ते, आय एम व्हेरी सॉरी. मगाशी मी तुम्हाला चुकून इन्सल्टिंग बोलले. चालायचंच हो, आम्हाला रोजची सवय झाली. अहो हे पत्रकार लोक मॅडम बद्दल नको नको ते लिहितात. हो ना. आम्ही लक्षच देत नाही. आमची कातडी अगदी गेंड्याची झाली आहे. बरं झालं ओळख झाली ते. गेंड्याशी? नाही हो, तुमच्याशी. हा, आय एम ऑल्सो ग्लॅड टू मीट यू. तुमच्या नमस्कार करतो. मोहनजी, माझे की नाही तुमच्याकडे 2-3 काम आहेत. 2-3च का? हा. बरीच कामं सांगा, मी मोकळा आहे. हा? म्हणजे तुमच्यासाठी वेळ काढून म्हणतो. आणि त्याचं काय आहे, पुढल्या आठवड्यात माझ्या कॉलेजचं गॅदरिंग अरे वा. आहे. तेव्हा माझा डान्स होणार आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. त्या समारंभाला तुम्ही आणि शोभादेवी नक्की यायचं. शोभादेवी नक्की येतील, पण माझं काही सांगता येत नाही. पुढच्या आठवड्यात कदाचित मी बिझी असेन. आलं लक्षात. आता इतर मुलींप्रमाणे मलाही कटवायची लाईन दिसते. तसं नाही हो. खरं म्हणजे मी सध्या फार बिझी आहे हो. अगदी झालं. तिकीट माझ्या प्रोग्रामची खपवाल ना. न खपवून सांगतोय कुणाला? खपवीन. अहो एकच काय, अशी 10-12 पुस्तकं द्या, फटाफट संपवतो. खरंच? सगळे ब्लॅक वाले मोठमोठी माणसं माझ्या ओळखीची आहेत. फटाकन संपवून टाकतो. नाही, सध्या एवढे एकच. एकच? बरं, आणखीन माझं तुमच्याकडे एक खाजगी काम आहे. खाजगी काम हो आहे? ना. मी इतका वेळ का लावतोय? सांगा ना. सांगा. खाजगी म्हणजे तसं नाही हो. मग कसं? 16 तारखेला शोभादेवींनी आमच्या घरी यायचं कबूल केलंय. आय नो मीच घेतली ती अपॉइंटमेंट. हो ना? नक्की येणार शोभादेवी. नक्की येणार. प्रॉमिस. प्रॉमिस प्रॉमिस. हात झडका लागतोय. हात गुरकटला माझा. शी, काय अवतार झालाय. मग अवतार करत चाललंय आमचं. पाणी प्या. जागो मोहन प्यारे. तुम्ही काय स्वतःला नाचकपट समजता? चला उठा. मी काय म्हणतो, काय? एवढी मोठी सिनेमातली हिरोईन हं. आपल्या गरीबाच्या घरी येणार हो. म्हणजे आपल्याला हे एवढं सगळं करायलाच हवं. हो. पण समजा हा म्हणजे समजा हा. फक्त समजा हा. ती आलीच नाही असंच ना. हो, शुभ बोलणाऱ्या तर म्हणे घराला आग लागू दे. तुम्ही कधी चांगलं बोलाल तर शपथ. आणि म्हणे सिनेमात संगीत देणार. पण मी संगीतकार होण्याचा आणि त्या सिनेमा नटीच्या घरी येण्याचा काही संबंध आहे का? वा, नाही कसं. त्यासाठीच तर माझी एवढी धडपड चाललीये. ती एवढी प्रसिद्ध सिनेमा हिरोईन, तिचं मोठमोठ्या निर्मात्यांवर वजन असेलच की नाही? नाही, तिच्या वजनाचा मला काही अंदाज नाही. हा, असणारच. मी तिचं वजन खर्च करायला लावून तुम्हाला संगीतकार बनवून टाकते. हा, पण खर्च करताना तुम्ही हा तो करता घेता कामा नाही. हा, चचे, तुला खर्चासाठी किती हजार रुपये पाहिजेत बोल. फिगर बोल, फिगर. खर्च तुमच्या पुढ्यातच आहे की. बंगला बघा किती जुनाट झालाय तो. हो, आपण आतून आणि बाहेरून एशियन पेंट किंवा नेरोलॅक पेंटचे चांगले 4-5 हात चोपरून टाकू. मग बरोबर आहे.
हा दिवाणखान्यात एक खोका हवाय. खोका. खोका? हा. तुला सोफा म्हणायचंय का? खोका. पुरे. हो, सोफा 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 सेट हवाच. जेवणासाठी टेबल खुर्च्या पण हव्यात. तुला डायनिंग टेबल म्हणायचंय का? हो हो, ते हवंच. आपण सतरंजी अंतरून जेवायला बसतो. आणि 500च्या 5 साड्या हव्या मला. एकदम 5 साड्या? काय हो, माझ्या साड्या म्हटल्यावर तुमचे डोळे का पांढरे झालेत? नाही, 5च नाही, आपण 10,000 रुपयांच्या 10 साड्या आणू. पण तू त्या एकावर एक दिसणार आहेस का? म्हणजे तिला तुझ्या सगळ्या साड्या दिसायला मला दुःशासन होऊन तुझी एक एक साडी तिच्या समोर फेडायला हवी. गप्पा बसा. वेगवेगळ्या साडीत तुझ्या बरोबर फोटो काढून घेणार आहे, समजलं? ठीक आहे, त्यासाठी फोटोग्राफर बोलवायला हवा. हवाच की. आणि तुम्हाला किमती सूट पण. छे छे, सूट मला सूट होत नाही. सुटात मी उंच बेडकासारखा दिसतो. तुम्ही कसेही दिसलात तरी चालेल, पण कॉलेजातला हेडमास्टर दिसला पाहिजे. कॉलेजातले प्रिन्सिपाल. तेच ते. आणि हो, त्या दोघा भावांपैकी आपली छाप तिच्यावर जास्त पडली पाहिजे. आणि हातात झाडू नको, पैसा पाहिजे. त्यासाठी कर्ज काढायला हवं. अहो ऐकलत का? तुमचे थोरले भाऊ खूप थाटामाटात खोली सजवणार आहेत म्हणे. आपलं सगळं त्यांच्या वरचढ झालं पाहिजे, सांगून ठेवते. सीता, तुमने हमारे हाथ में इतनी लंबी चौड़ी यादी दी है ना. अरे ये यादी है कि वादी है? तुमको हमको जिंदा रखने का है कि ठार मारने का है? तुम्ही माझ्याशी मराठीत बोलणार आहात का? कालपासून पाहते हिंदी बोलण्याचा झटका आलाय. हम हिंदी का बड़ा अभिनेता बनना चाहते हैं, इसलिए हम हिंदी बोलने की प्रैक्टिस कर रहे हैं. कर्म माझं. क्या बोले तुम? अहो तुम्ही हिंदी किती छान बोलता हो. तुम्हाला हिंदीची प्रॅक्टिस करायची आहे काय? हे पहा, बाहेर तुम्ही लोकांची हिंदी बोला, पण माझ्याशी आपल्या मराठीतच बोला. तुम्हाला हिंदी पिक्चर मध्ये नट व्हायचंय की नाही? हाँ, क्या बोले तुम? तुम्हारे मुंह में घी शक्कर. पहा, पुन्हा हिंदी बोललात. ठीक आहे, आज से हम सॉरी आजपासून मी मराठीतच बोलेन. तुम्हाला हिंदी पिक्चरचा नट व्हायचा खूप मोठा चान्स चालून आलाय. एकदा शोभा मालिनी आपल्या घरी आली की बघाच तुम्ही. तुम्हाला मी कुठे नेऊन पोहोचवते ते. सीता, या म्युन्सिपाल्टीतल्या कचरपट्टी कामाला मी कंटाळलोय ग. कटार इन्स्पेक्टर चालेल काय पोस्ट आहे, त्याला काय डिग्निटी आहे? अंगामध्ये एवढे आर्ट असून त्याला वाव मिळत नाहीये ग. म्हणून म्हणते मी, खर्चाला अजिबात डगमगू नका, कंबर कसून तयार राहा. असं म्हणतेस? मग तुझी यादी ठेव बाजूला. पण मग हो, आणि मी काय सांगतो ते ऐक. सरप्राईज देणार आहे. खरं? 16 तारखेला अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे सकाळीच? चालेल. तुला आपल्या दारापुढे गाडी उभी असलेली दिसेल. अय्या, खरंच? म्हणजे मी का बंडला मारतोय? बनला नाही म्हणत मी. बरं पुढे? पुढे बाबा आपल्या टेबलावर एक टेलिफोन आलेला असेल. म्हणजे खरा टेलिफोन? म्हणजे तुला खेळण्यातला वाटला? अहो पण टेलिफोन पटकन मिळत नाही म्हणतात. नाहीच मिळत, त्याला डोक्यालाटी लागते, डोक्यालाटी. मी एक ऍप्लिकेशन केलंय, सांगितलंय की आमचे वडील अत्यंत आजारी असून रुग्णशय्येवर आहेत, मृत्यूशय्येवर आहेत, आणि त्यामुळे त्यांना अपरात्री डॉक्टरना वगैरे बोलवावं लागतं. त्यांची केस एकदम बेकार आहे, त्यामुळे आम्हाला व्हेरी अर्जंट टेलिफोन हवा आहे. अरे हो, पण ही दादांची 61 काय भानगड आहे? ते की नाही सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन. हो अहो, पण आणखी बरंच काही करायचं आपल्याला. मला उंची साडी, तुम्हाला किमती सूट, खिडक्या दरवाजांना पडदे, फर्निचर, मोटारी, म्हणजे जवळजवळ ₹1,00,000 हवेतच. सीता, मी म्युन्सिपाल्टी मध्ये गटार इन्स्पेक्टर आहे, शेअर बाजारातला शेटिया नाही. हो ना. अगे सगळं अवघ्या 5,000 रुपयात आणणार आहे भाड्यानं. ते 5,000 रुपयाचं कर्जही फेडणं मला जड जाणार आहे म्हणा. 5,000 रुपयाचं कर्ज? झाडू जल्दी मार दे, झाडू वाले झाडू जल्दी मार दे, मार दे, झाडू 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 जल्दी मार दे. किती वर्षात झाडू मारले नाही. झाडू जल्दी मार दे, झाडू झाडू झाडू. शिव शिव शिव, काय तुमचं लेंग? अय्यो नमोरो. अहो तुम्ही खाली येऊन सोडा की हो. हा, लेंगा सोडतो.
अयो तुमचं लेंग खाली ओढत होते हो का? पाय दिसत शिव 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 तुम्ही दमला असाल तर दूध घ्या किंवा दूध 16 तारखेला ते शोभा मालिनी आपल्या घरात येणार आहे. तेव्हा आपण काय काय करायचो आता ती येईल आणि निघून जाईल. आपण झाडलोट करून खोली साफ करून ठेवली की नाही. आता आणखी काय करायचं. अय्यो नम्मावरू असं कसं तुम्ही हुच्च उच्च येड येड हा. तुमचं दोघं भाऊ काय काय करून राहतील आपण काहीच करायचं नाही. अजिबात काही करायचं नाही. येंद्र कुठरी काय म्हणाले. अहो तुमचं तेल असून नसल्यासारखंच की तर माझं तेल कुठं आणखीन. तुमचं डोकं अहो ते शोभा मालिनीमुळं आपलं केवढं फायदा होईल. अहो तिच्यामुळं आपलं मोठ्या मोठ्या श्रीमंत माणसांची ओळखी होईल आणि मग मोठ्या मोठ्या कंपनीचे डॉक्टर तुमच्या कंपनीचं औषध घेऊन सोडतील की हो. आणि मग तुमचं बिझनेस फाळलं वाढलं आणि मग आपण तुमच्या दोघं भावांपेक्षा बाळ श्रीमंत होऊ. हो आपण खूप श्रीमंत हो. आणि मग मी लाख ठिकाणी काढून. काय हो ती सिनेमा नाटी यायची वेळ झाली आणि तुम्ही गेला होतात कुठं. मी हं? अरे देवा हे काय मला दळभद्रे लक्षण. तुमच्या मिशा कुठे गेल्या. हळू बोल. दरवाजाला मिशा आहेत आपलं कान आहेत. मी मिशा भादरल्या कारण शोभा मालिनी येणार म्हणून. त्या सिनेमा नाट्याला काय त्रास होणार होता तुमच्या मिशांचा. ते तुला कसं कळणार. काय म्हणाला. आरडाओरडा करू नकोस. दादा हयात असताना मी मिशा काढल्या हे दादांना कळलं तर माझी बिन पाण्यानं करतील. आणि मी तू तर बोलू नकोस. मला बोलू दे. तू ऐक. मिशा नसल्या म्हणजे माणूस 10 वर्षांनी तरुण वाटतो. हात काढा हो. आणि काय हो तरुण वाटून काय दिवे लावायचे तुम्हाला. अगं तिच्या वशिल्यानं मला म्युझिक डायरेक्टर व्हायचंय ना. मी 3 मुलांचा बाप आहे म्हटल्यावर याला या वयात काय चान्स द्यायचा असं म्हणून ती माझा प्रपोजल सोडून देईल. खरंच की हो. मग आणि मी 3 मुलांची आई आहे म्हटल्यानंतर माझ्याकडे पाहून नाकच मुरडेल ती. तू 3 मुलांची आई वाटत नाही सर. अहो, हा. ती 3 मुलं इथे आहेत ना. कुठे. इथे म्हणजे घरात. तिच्या समोर त्यांनी मला आई म्हटलं म्हणजे. तू आई आहेस आणि मी बाप आहे ना. माहित आहे. मग ती आपल्याला आई बाबा म्हणणारच. आपण असं करूया शोभा मालिनी आपल्या घरी आली की आपण 2 मुलांना आतमध्ये कोंडून ठेवूया. चालेल. कोंडून लक्ष्मी मुलांना कोंडून काय. गप्प बसा. आपल्याला फक्त एकच मुलं आहे असं सांगायचं तिला. हा. 3 असतं नाही. एकच. अहो ती शोभा मालिनी आली आली नाही हो. ती आल्यावर ताई आणि थोरले भाऊजी तिच्या मुलांना खोलीत कोंडून ठेवणार आहेत म्हणे. अगं मला वाटलं ती आली. आता माझी अर्धी मिशी उडालीच ना. हे बघ मला सिनेमा नट व्हायचं. सिनेमा नट. आणि या मिशीमध्ये मी कसा रुबाबदार दिसतो. अहो आता मला तुझी कानाची कटकट नकोय. अहो ताई आणि थोरले भाऊजी त्या शोभा मालिनी पुढे तरुण दिसण्यासाठी आपल्या मुलांना खोलीत कोंडून ठेवणार आहेत म्हणे. मग तुझा काय विचार आहे. मीही तरुण दिसण्यासाठी. मी माझ्या मुलाला खोलीमध्ये कोंडून ठेवणार नाही. अहो माझं ऐकून तरी घ्या. मी चष्मा लावणार नाही. मी तिच्या पुढे माझा चष्मा काढून ठेवणार आहे. ठीक आहे चालेल चालेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझा चष्मा नंबराचा आहे. काही घोटाळा बिटाळा करू नकोस. अय्यो अय्यो नम्मा मी कसं दिसतो. फर्स्ट क्लास. अय्यो अहो माझ्याकडे बघून बोला की. छान छान दिसते. नम्मावरू माझ्याकडे पट्ट कसं दिसतं. छान छान. अय्यो नम्मावरू काय आता शोभा मालिनी आपल्या खोलीत आलं की मी तिला असं असं करून माझ्या घड्याळाचं पट्ट दाखवीन. असं असं करून. तू असं असं केलंस की तिला वाटेल तू जायला सांगतेस म्हणून. मग मी तिला असं असं करून दाखवीन. ते तू तिला कसंही दाखव. ती याची वेळ झाली मी जाऊन बाहेर उभा राहतो. अय्यो नम्मावरू खुच्च. तुमच्याकडे बघितलं ना तर हिंदीतल्या टॉपमोस्ट आर्टिस्टची आठवण येते. हो ना. श्रीदेवी सारखे डोळे, जयाप्रदा सारखे कान, परासारखं नाक, जिनत अमान सारखे हात,
हे केस, प्रियासारखा वाकडा दात. का हसलात? उगाचच. मला वाटलं ती तुमची बहीण की काय तशी दिसते आई शपथ. अजून कशी आले नाही बाई? येईल रे. येईल पण नक्की येणार का? अरे ते ठरलंय सगळं. हे सगळे ऍक्ट्रेसेस मला वाटतं मुद्दाम उशिरात असाव्यात. बरं वाटलं आलात ना. ती आली बघ. चल चल लोक चल. आली आली आली. ती आली बघ. ती बघ आली ती काय? हा हेच घर. वेलकम वेलकम या. नमस्कार नमस्कार. तुम्ही आलात फार आनंद वाटला. आम्ही तिघे जावा. हो. मी थोरली, ही मधली आणि ही धाकटी. नमस्कार. तुमच्यासारख्या घरंदार लोकांशी ओळख झाली, मला फार आनंद वाटला. अय्या किती साधी आहे. पांढरी साडी नेसून आली आहे ती. आणि हातात सुद्धा किती साधी बांगडी घातली नाही. अय्यो तुम्ही किती साध आहात हो. तुम्हाला फार पैसे मिळत असतील. हो, खूप पैसे मिळतात. ते पैसे मी गरिबांना मदत म्हणून देते. या पैशातून किती अनाथ मुलांचं शिक्षण होते. मानव सेवा हाच खरा धर्म आहे. अय्यो तुम्ही काय सांगता त्यातलं आम्हाला काही कळत नाही बघा. आम्ही आपली साधी माणसं. मला कळलं. पण आम्ही आपली साधी माणसं आहोत. होय की हो, आम्ही आपले साध माणूस असतो. चला तुम्ही आधी माझ्या खोलीत चलायचं. हा मग माझ्याकडे यायचं. हो, आणि त्यांचं खोलीत माझं खोलीत यायचं बरं का. बर अच्छा ताई मी निघते. ओके बर बाय. चला. अरे गेली तू कशाला इकडे उभा? जा ना, तू तिकडे तुझ्या खोलीत जा. ही आमची गरिबाची छोटीशी खोली. हे कॉम्बिनेशन कोणी केलं हो? हे कॉम्बिनेशन कोणी केलं हो? हे आमचे हे. नमस्कार. नमस्कार. आपण बसा ना. काय हो, फोटोग्राफर कुठे? फोटोग्राफर. तुमचे मिस्टर काय करतात? आमचे हे शिक्षक आहेत, प्रोफेसर. मी प्रोफेसर ना आहे ना. प्रोफेसर आहे कॉलेज लायब्ररीओलॉजी. ती आमची मुलगी एकच आहे. वरच्या ऑर्डर प्रमाणे एकच झाली, बाकीची नाही झाली. आमचं हे की नाही खूप चांगलं गातात. व्हेरी गुड. मी क्लासिकल गात असतो. माझ्या गाण्याची झलक तुम्हाला दाखवू का? No. मारू बिहाग गातो. नको, आत्ता नको. कोण आहे त्या खोलीत? अरे ही ऑर्फन मुले आहेत. ऑर्फन. ऑर्फन म्हणजे अनाथ. अगो बाई, मी यांना फराळाचं द्यायला विसरलेच की. नको काही नको. असं कसं? तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडे आलात, मी असं कसं जाऊ देईन तुम्हाला? उष्टावण. मी माझ्या हाताने स्वतः सगळं केलंय. नाही काही बाबांनी बाजारातून आणलंय. खरंच काही नको. नमस्ते. तुमचं गाणं पुन्हा कधीतरी ऐकीन. पुन्हा कधीतरी. लवकर. व्हेरी प्रिटी. हिऱ्याचा हार वाटतं. हो, प्युअर डायमंडचा नेकलेस आहे. तुमच्या जाऊबाईच्या गळ्यात मी असंच हार पाहिला. आम्ही तिघींनी सारखेच नेकलेस केले. हो. हे 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 माझे मिस्टर. नमस्कार. नमस्ते. तुमचे मिस्टर काय करतात? हे ना म्युन्सिपाल्टीत चीफ इंजिनियर आहेत. चीफ इंजिनियर. येस सर. डॉक्टर शिंदे हे ऍक्टिव्ह माणूस. आज संध्याकाळपर्यंत सर्व गटारे साफ करून झाले पाहिजे. गटार इस्तर कसा आहेस तू? गटार टाकून आहेस तू? तुम्हाला तुमच्या वार्डातील सर्व गटारांची 2-5 माहिती पाहिजे आणि आजच्या सर्व कामात पाहिजे.
मॅडम मला ऍक्टिंगचा खूप शौक आहे पण लगीन मला कोणी काम देत नाही. असं काहीतरी घ्या ना. हो घ्या ना. नको, यावेळी मी नुसता फ्रूट ज्यूस घेते. मला जायचं आहे. किती वाजले? काय 11:15. ओ अच्छा. या 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 काय करता? या या काय करता? या. अरे एक मिनिट. स्वागत करण्याची ही कुठली पद्धत? बसा ना, बसा. बसा बसा. फोटो फोटो अय्यो फोटो. स्माइल स्माइल. एक मिनिट. काय झालं? अय्यो. एक मिनिट. अय्यो. कसं आहे? आई काय तू आमची मिसेस जरा पण शोभा मालिनीजी तुमच्यावर फोटो काढण्याचा आज काही योग दिसत नाही बरं का. अय्यो शोभा मालिनीजी हे 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 आमचं नंबर. हे आमचं मिस्टर. मिस्टर 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 काय? ते माझ्या लक्षात आलं. काय करतात तुमचे मिस्टर? अय्यो आमचं हे डॉक्टर असत. डॉक्टर 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 पण गुरांचं नाही बरं का, गरिबांचं डॉक्टर. मी फक्त दिवसभर औषध वाटत फिरत असतो गरिबांसाठी. अय्यो पाप. अय्यो तुम्ही काहीच काढलं नाही का की हो तुम्ही. तुमचं घड्याळ चांगलं आहे. सोन्याचं पट्ट. काय आमची बायको जरा तुमच्यासाठी दुसरं आणता मी. मी गोड खात नाही. अच्छा तुम्हाला डायबिटीस वगैरे आहे का? नो 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 नो. मी डायटिंग करत आहे. अच्छा काय तुम्ही आमच्याकडे आलात आणि काहीच घेतलं नाही, आम्हाला वाईट वाटतं ना. तुमचं एवढं आग्रह असेल तर मला ग्लासभर थंडगार ताक द्या. आमच्या कॉलेजचं गॅदरिंग आहे माहिती आहे ना. विसरून कसं चालेल. तुम्ही आणि शोभादेवी नक्की यायचं. शोभादेवींचं मला काय माहित नाही पण मी मात्र नक्की येणार. वाट बघणार ना. म्हणजे काय. वरून हुकूम सुटला असावा. माझं तुमच्याकडे एक काम आहे. तुम्हाला सांगते. हो मला तुमच्याकडे क्लासिकल संगीत शिकायचं आहे. खरंच म्हणताय की काय? अगदी खरं. चिमटा चिमटा मी जागा आहे का स्वप्नात आहे ते पाहिलं. तुम्हाला क्लासिकल गाणं शिकवायला मला खरोखर खूप आवडेल. थँक्यू. फक्त एक अडचण आहे. कसली अडचण? आमची बायको. तुम्ही बायकोला घाबरता? छे बायकोच मला घाबरते. त्याचं काय आहे, आमच्या बायकोचं आणि संगीताचं कट्टर वैर आहे. आमचं लव्ह मॅरेज झालं. लव्ह मॅरेज झालं ना तेव्हा तिने माझ्याकडनं वचन घेतलं होतं की मी या सवतीला मुळीच नांदवणार नाही. सवत याने की संगीताला ती सवत म्हणते. त्याच्यामुळे संगीताबद्दल कुणी आपलेपणा दाखवला की ती भयंकर संतापते. म्हणून नाही तर मी तुम्हाला क्लासिकल गाणं शिकवलं असतं. पण तरी आपण यातनं मार्ग काढू. मी तुम्हाला नक्की शिकवीन. CAT कॅट. कॅट म्हणजे मांजर. CAT कॅट. कॅट म्हणजे मांजर. CAT कॅट. कॅट म्हणजे मांजर. MAT मॅट. मॅट म्हणजे चटई. MAT मॅट. मॅट म्हणजे चटई. हा हा. आई चांगली घोकंपट्टी कर. हे पाठ झाल्याशिवाय आज तुला जेवायला मिळणार नाही. बरं बरं. ताई इंग्रजी शिकतेच वाटतं. हो शिकायला नको. त्या दिवशी शोभा मालिनी समोर एका इंग्रजी शब्दाचा अर्थ आला नाही तर लगेच माझा इन्सल्ट केलास. इन्सल्ट नाही इन्सल्ट. तेच ते. आता शोभा मालिनीशी मैत्री करायची म्हटल्यावर इंग्रजी यायलाच हवं. आई आता सांग. अ कॅट इज ऑन द मॅट म्हणजे काय. म्हणजे सोपं आहे. अ कॅट इज ऑन द मॅट म्हणजे मांजराच्या डोक्यावर चटई आहे. चटईवर मांजर आहे. गप्प बस. हसू नको. कानपणात देन. शिकाव. इंग्रजी आलंच पाहिजे. अय्यो युरू. अय्यो मी काय
सांगते अयो अयो ऐका की हो तुम्ही अयो अयो युरू काय ग अयो आपलं ते मोटर गाडी आहे ना ती आम्ही सगळ्यांनी मिळून भाड्याने आणली आहे. काय झालं तर किती भाडं होतं त्याचं? भाडं बघ दादा तुम्ही करा रोज 300 रुपये. अयो रामा बाप्पा अजून 8 दिवस तरी ते गाडी देऊ नका बघा. 8 दिवस हम्म. 2400 रुपये भाडं होईल. मग देऊन टाकू आणि काय तर अरे वा माझ्या बापाची काय पतपेढी वाटली का तुला? अय्यो युरू आम्ही तिघी जणी की नाही ते शोभा मल्लीच्या बंगल्यात जाणार आहोत. आम्ही ते मोटर गाडीमध्ये बसून जाऊ की? इथून समोरच्या बंगल्यात झाला तुम्हाला मोटर कशाला हवी का? अय्यो आपलं मोटर कार म्हणून सांगायचं. पण राधा ती शोभा मल्ली सुद्धा तिच्या बंगल्यापासून आपल्या बंगल्यात चालत चालत आली ना. बघ अय्यो प्रियतम चुप आहे. तिच्या भजन बाईच्या हाताला चालली कळत नाही तुला? म्हणलो अय्यो मी काय सांगते अय्यो तुम्ही ऐकून घ्या की हो. दांड उडाल दिसते. ते जाऊ द्या तुम्ही खाऊन घ्या ना. त्या बिया तरी कशाला ठेवल्यात? घेऊन जा ना बागेत लावायला होतील. चिकू येतील चिकू चिकू. तड्याची अन्नरस शोषण्याची क्रिया अभिशोषण. अमोल काय? तुझं बालभारती कुठे आहे? दप्तरात आहे. हा दप्तर हे दप्तर का तुझं? बर बघू. अरे हे काय शाळेच्या दप्तरात सिनेमाचं मासिक कसं काय? यात ना शोभा मालिनीचे फोटो आहेत. हा? आई ते पाहत होती म्हणून मी गुपचूप ते लपवून ठेवले. तुला नापास व्हायचंय? नाही. घराला वाळवी लागले की घर नुसतं पोखरून जात. मामाजी आम्ही संध्याकाळी येऊ. जेवण करून ठेवलंय. मामांजी तुम्ही आणि मुलं जेवण सोडा बघा. चला 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 चल ग. उशीर होईल का? आजोबा या कुठे गेल्या? त्या ना सर्कस बघायला गेलेत. सुनो उधर बॉय कौन है? जी मैडम. आप लोग क्या खाएंगे? कुछ नहीं वो बिस्कुट लाओ खारा गोड़. हम लोग जेव के आया है. खा के आए पेट भर के. सुनो मेरे मेहमानों के लिए ठंडा लेकर आओ और लंच में एक काम करो लंच में तुम चिकन बिरयानी लेकर आओ और फ्रूट सलाद. मेरी चिकन बिरयानी में थोड़ा नमक कम रखना. मैडम इसमें से कौन सी साड़ी पहनेंगे आप? ये तो बहुत सिंपल साड़ी है. मैं ये साड़ी नहीं पहनूंगी. लेकिन मैडम आपका कैरेक्टर तो गरीब घर के लड़के क्यों? शट अप. मुझे सिखाने की कोशिश मत करो. कौन से कैरेक्टर के साथ कौन सी ड्रेस पहननी चाहिए ये मुझे अच्छी तरह से मालूम है. 300 फिल्में कर चुकी हूँ. जाके अपने डायरेक्टर से कहो कि मैं ये ड्रेस नहीं पहनूंगी. अगर वो फिर भी जिद करे तो उनसे कहो कि वो पैकअप करे. अंडरस्टैंड? नहीं मैडम आपको जैसे साड़ी चाहिए हम अभी लाके देते हैं. तो जाओ जाके वो बनारसी बॉर्डर वाली साड़ी आती है ना. हाँ. वो जो बूटे वाली हाँ. वो लेके आओ. जाओ. अच्छा जी. आप लोग सेट पर चलिए मैं तैयार होकर आती. ठीक है हम यही अच्छे. चला कपडे बदलायचे तिला. उठा. अच्छा चलो कैमरा बस. चलो मैडम को बोलो जाओ बरसात रेडी रखो. चलो बरसात. चलो चलो बरसात करो. आज 3 भी भाईचा पगार हाय. वसुली केल्या बगैर जायचं नाही. ध्यान मंदी ठेवा. ये तो शाला बड़ा घर है लेकिन अंदर कुछ भी नहीं. आज तो पैसा घेतल्या बगैर जायचं नाही. बराबर चौकस. आपल्याला कोण हवंय? आपण कोण हाय? मी या बंगल्याचा मालक आहे. आम्ही आमच्या वसुलीला आलाय. वसुली कसली वसुली? कसला वसुली? अरे पैशाच्या. आज केटला तारीख आहे? 1 तारीख. पहिला तारीख. आमच्या पैसा घेतल्या बिगर जाणार नाही. चौकस बोलते. हा आत्ता लक्षात आलं. या बंगल्याला रंगकाम केलं त्याचे पैसे वसूल करायला आलात. इथे नवीन फर्निचर आणलं त्याचे पैसे वसूल करायला आलात. पाणी प्यायचं का तुम्हाला? नकोय. आपलं येणं किती आहे? मारो 3000 छे. मारो 4000 छे 4000. मारो तो पुरो 5000 चे 5000.
आज तुम्हाला पैसे मिळतील असं काही वाटत नाहीये, पण घाबरू नका. आजपर्यंत फाटका संसार करून, पोटाला चिमटा काढून मुलांना वाढवलं, शिकवलं, सतत जतन केलेली या घराची लाख मोलाची आबरू तेवढी शिल्लक आहे. ती घ्या आणि जा. या आता. जय गोपाल. त्या भगवानच्या घरी काय न्याय बी राहिला ना, पैसा देते नाही, काय नाही, काय पण बोलते. बोलवते पैसा देत नाही, लावलंय काय? दादा, ट्रेन मध्ये कुणीतरी खिसा कापला वाटतं. बायकोचा बैलोबा. दादा काय दोघांनी पैसे दिले असतील नाही? तुझा मोठा भाऊ तोंड चुकवून सरळ घरात पळून गेला. शी, मधल्याला त्याच्या बायकोनी बोलवलं, तोही गेला. काय आता तू किती देतोस पाहायचं. दादा असं काय करता दादा? हं? अहो तुम्हाला चुकवणं म्हणजे परमेश्वराला चुकवण्यासारखं आहे दादा. हं. तुमचं पाकिट मी ऑफिस मधूनच तयार करून आणले. हं? पाया पडतो दादा. हे घ्या. मला माफ करा. तिचा साथी काय हो, तुम्हाला 2,500 रुपये पगार आहे ना? मग एवढंच 111 रुपये घेऊन आलात? ज्याचे त्याचे ह्याचे त्याचे देणे भागवले उरले ते तुझ पाशी दिले. गप्पा बसा. आता या पैशात मी घर खर्च, फी, दूध, वाणी कसं भागव मी? एक एक फोटो शोभा मालिनीचा सर्वांना दे जा जळलं मेला ते लक्षण. आता महिना कसा घालव मी? ते 1 रुपया 80 पैसे. मी गटार इन्स्पेक्टर आहे ही जाणीव मला आज पगाराच्या दिवशी झाली. पगाराच्या दिवशी काही लोक दारू पिऊन गटारात लोळतात. मी देणेकरांची गटारा भागवून उरलेले 1 रुपया 80 पैसे तुझ्या स्वाधीन केले आहेत. विडी काडी सिगरेटसाठी एक छदा मी खर्च केलेला नाही. कृपया यातच महिन्याचा खर्च भागविणे. कळावे लोभ असावा ही विनंती. तुझाच नवरा राम. अयो रामा पाप. एवढं पगारातलं फक्त 51 रुपये उरलं. मग काय एवढाच पगार मिळाला? आता भागवा सगळा महिना यात. अयो यात कसं किंवा भागवायचं? काय बाकी पगाराचं काय केलं हो तुम्ही? काय केलं? भाड्याच्या वस्तू आणल्या तिथं भाडं दिलं म्हणतो की मी. अय्यो, एवढं भाडं दिलं? मग एवढं पगाराचं एवढं भाडं दिलं तुम्ही? आता मला अय्यो, सांग, तुम्ही खोटं वस्तू बोलू कोणी नका आणल्या? माझ्याशी. मी आणल्या का तू आणल्या? खोटं बोलू नका हे बघ, माझ्याशी. मी खोटं बोलत अय्यो, नाहीये. नाही, तुम्ही खोटं बोलता माझ्याशी. काय केलं पगाराचं? आता नाही, मी तिला काय- सेंडल दिलं, सेंडल. मी काय मजा नाही तुम्ही मारली? बोलू नका माझ्याशी. बोलू नका बोलू नका माझ्याशी. ए ताई, मला 50 रुपये उसने दे ना. मुलांसाठी खायला करेन म्हणते. हं. एकादशीच्या घरात शिवरात्र. आता मीच येणार होतो तुझ्याकडे मागायला पैसे. शी काय करावं तेच कळत नाही. राधीकडे माग ना. तिने तुला दिले तर मीही जाईन मागायला. जाते. मालगवाडे बायकांचा जन्मच मेला वाईट. नवरा किती बोलला तरी ऐकत राहायचं. आज ते वाणी आलं होतं पैसा मागायला. आता वाणी येऊ दे ना आणखीन कुणी येऊ दे. त्याला जाऊन सांग की तुझ्या नवऱ्याला या महिन्यात पगार नाही मिळाला म्हणून. अव्वा असं कसं सांगायचं की हो? आता मीच बघत कुठं पैसे मिळतात का ते. तुम्ही जात का मला? इथं सगळ्यांना मला तोंड द्यावं लागत. तर सीताकडे पैसे मागून बघते. ए रामू इकडे. ही चांदीची भांडी मारवाड्याकडे गहाण टाक आणि मला गुपचूप 200 रुपये आणून दे. घे. अरे लपण घेऊन जा. ते सांगायला लागेल का? जा.
ए रामू, जी बाई साहेब. इकडे हे बघ, ही चांदीची भांडी घे आणि मारवाड्याकडे गहाण ठेवून जेवढे पैसे मिळतील तेवढे मला आणून दे. कोणाला दाखवू नकोस, गुपचूप ने, लपवून ने. जा लवकर. यो कुठे गेले हे? माळ्याच्या मळ्यामध्ये पण गौबी राखण करते मी रावजी. रावजी. रामू इकडे. जी बाई साहेब. हे हे भांड घे आणि हे विकून मला थोडं पैसा आणून दे. घे. हा. अय्यो तेल तुझं असं काय झाकून दे की. कुठचं कुठचं जा जा. नमस्कार. नमस्कार. आपण कोण? मी नारायण गोखले, शेजारच्या बंगल्यात राहतो. हा, आलं आलं लक्षात. ते क्लासिकल गायक, करेक्ट? बसा ना. हो. त्याचं काय, मी नसताना तुमच्या आणि मॅडमच्या जास्त गाठीभेटी व्हायच्या, त्यामुळे तुम्हाला लगेच ओळखलं नाही. कालच मॅडम तुमची आठवण काढत होत्या. कुठली भाषा बोलताय तुम्ही? ते आमचं जरा सिक्रेट आहे. अच्छा. तुम्ही बाहेर प्लीज कुठं बोलू नका. नाही नाही, आमच्या घरी तर हे अजिबात कळता कामा नये. काळजीच करू नका. बाबा या आहेत का? बापरे, ठार पेलो. आमचे मधले बंधुराज येत आहेत. हं? राम राम बोलो बाई राम. पोचवायला येत आहेत? नाही, लपायला. लपायला? मला लपा कुठेतरी लपा ना, प्लीज. इकडे लपा. त्या कर्टनच्या मागे लपा ना. हा, लपा लपा लपा. नमस्कार सेक्रेटरी साहेब. हा, नमस्कार नमस्कार. आपण कोणाच्या मागावर आलात का? हो, बसू काय? बसा ना प्लीज. म्हणजे आम्ही तसे हातमागवाले. हो ना. संधी हाती येईपर्यंत माग काढत राहणार. हो, हो. ऍक्टिंगच्या कामासाठी शोभा मालिनी बाईने भेटायचं हो होतं. का? आहेत बाई घरात? आहेत ना. आपण मला मला जरा लपायला जागा सांगता का? आज लपंडाव चालले आमच्या घरात. कशा करता? नाही म्हणजे आमचा कळावा भाऊला ना घरामध्ये ठिणगी टाकली तर भडका उडेल. घाबरू नका तुम्ही. असं करा, त्या कर्टनच्या मागे लपा. लपा लपा. एकच कर्टन लपायला काय करणार? हॅलो हॅलो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हे काय नाही, बसू का? बसा ना प्लीज. त्याचं काय, शंकराच्या दर्शनाला जायचं म्हणजे आधी नंदीला नमस्कार करायला बघू लागतो. बघू बघू. ही सफरचंद आणलेत. अरे वा. हा, काश्मीरची दिसतायत. मॅडम साठी काय? ठेव ठेव. ठीक आहे. ते ना ठीक आहे, पण आपण कोण? बाय द वे, मी कृष्णा गोखले. काश्मीरला असता? फारच विनोदी बुवा तुम्ही. काय करणार? मी इथे शेजारच्या बंगल्यात राहतो. अच्छा, शेजारच्या बंगल्यात. मी तुम्हाला 2 भाऊ आहेत. तुम्हाला कसं कळलं? तुमच्या चेहऱ्यावरच कळतंय ना. चेहऱ्यावरनं भाऊ? मग समजा ते दोघे इथं आता असतील तर? ते इथे त्यांची काय टाप लागली इथे याची. अच्छा. अरे माझ्याशी गाठ आहे म्हणा. ते ठीक आहे, पण तुम्ही इथं कशा करता आलात? की मी एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी इथे आलेलो आहे. अच्छा. अरे राम, तू इथं कुठं? बरं झालं आलास, सोबत चालली. मी एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आमच्या कंपनीच्या सरदर्द आणि जुकाम या जाहिरातीसाठी सिर्फ 1 गोली में आराम अशी पब्लिसिटी करायची आहे. तर त्यासाठी शोभा मालिनीवाणींचा जर फोटो तुम्ही मला घ्यायला द्याल तर फार बरं होईल, नाही का? हो शुअर, काढा ना. नक्की. तर आपण असं करूया, काय? मॅडम ना इथे असं बसू हा. आणि त्यांचा एक फर्स्ट क्लास असा फोटो आपण जर काढला असा हो, चालेल. तर बूट आहेत इथे नको. मग बाजूला काढा ना. बूट आहेत आपलेच आहेत, ते काढा ना. समजा आपण असं केलं तर कसं कसं कसं? आपण अँगल बदलला तर हा, आयडिया चांगली म्हणजे आहे. बाईने इथे बसवलं आणि हा अँगल जर आपल्याला प्रॉब्लेम होईल प्रॉब्लेम होईल. काय इथे जास्त उजेड येत नाही. हो पडदा करा ना आपलाच पडदा आहे. करा करा करा. काय असं लाईट वेट भरपूर होईल ना. समजा असा पडदा आपण सरकवला आणि ना तू कधी आलास? बरं झालं पडदे उघडलंस. ते काय गरम होत होतं नाही का? थांबा. ये ना, आत ये ना. आई काय काय आहे? हे घे पत्र. कोणाचं आहे? मला नाही माहिती. तुमच्या तिघींपैकी एकीचा नवरा शोभा मालिनीच्या प्रेमात अडकलाय. सांभाळा. कोणाबद्दल असेल? किती घाबरले मी. सीते सीते. ताई, ए ताई, हे बघ राधेच्या नावानं पत्र आलंय. किती भयंकर आहे. वाच. तुझ्या नावाने सुद्धा आलाय बघ. बरं झालं बाई, आमचेही आत नाहीत. काळजी गेली अगदी. अयो जाऊ बाई. ए राधे, तुला पत्र आलंय, घे. अयो मला. जाऊ बाई, हे घ्या. हे तुमच्या नावाचं पत्र घ्या. मला पण. आपण करायला गेलो काय आणि
अगं शेवटी ती सिनेमातली नटी ती नटीच, ती तेच करणार. काय पण सती सावित्रीचा अवतार आणलं होतं. येन जसं रामाच्या सीतेनंतर हेच पतिव्रत की. अगं आपलंच नाणं खोटं तर दुसऱ्याला बोल लावून तरी काय उपयोग. पण आपल्या ह्यांना तरी हे शोभतं का? घरची बायको सोडायची आणि नटीच्या मागे लागायचं. शी! अयो जाऊ बाई, आपलं तिकीट मधलं कोणाचं नवरा हिच्या माग लागलं हे कसं किंवा कळायचं? हा बेस्ट आयडिया. काय ग ताई, काय आयडिया? हे बघ, लकडी शिवाय मकडी वळत नाही. आपण तिघींनीही आपापल्या नवऱ्याला चांगला धारेवर धरायचा. मग कशी नांगे टाकत नाही तेच बघूया. अय्यो जाऊ बाई, हेच की आपला नवरा आपल्या मुठीत असल्यावर त्या नटीचा आपल्याला काय नाही तर आणि काय. आता येऊ देस त्यांना, बघतेच. आमचं नम्मावरू पण आलं की बघतच त्यांना मी पण बघतेच त्यांना. बाबा 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 आज आई चिक्कार भडकली. भडकले तुझ्यावर? मी समजवतो तिला. हा, तुमच्यावर भडकली. माझ्यावर? हो. आज वरून रॉंग हुकूम सुटेला दिसतोय. काय रे काका, का भडकले माझ्यावर? तुमची काय भानगड आहे मला काय ठाऊ. भानगड? कसली भानगड? काय नाही, चल आज गाण्यासाठी सुद्धा तोंड उघडता कामा नये, नाहीतर आगीत तेल पडायचं. ऐकतोस काय? चल. तुम्ही 3 मुलांचे बाप आहात, ठाऊक आहे ना? उभे राहा. मी तुम्हाला आधीच बंधनात ठेवायला पाहिजे होतं. मला वाटलं तुम्ही घरंदाज आहात, तुम्ही असं करणार नाही. पण तुमचे हे धंदे. अगं पण मी काय तोंड मिटा, गप्प उभे राहा. मागे भिंतीकडे. हा ठीक आहे, ठीक आहे. आणि हो, मी बोलवेपर्यंत या रेषेच्या बाहेर एक पाऊल जरी टाकलं ना तर तुमचं जेवण खाणं बंद. आलं लक्षात? गप्प उभे राहा. चला चला चला, खेळायला चला, खेळायला चला. छोटे गुलाम अली खा, तुमचे सगळे बाहेरचे धंदे बायकोला कळलेले दिसतात तुमच्या. हे बघ कृष्णा, मी आधीच वैतागलोय. तू माझं डोकं फिरू नको. अरे वा वा वा, बायकोने तुम्हाला अगदी बॉर्डरच्या आत उभं केलेलं आहे. लक्ष्मी रेषा. कृष्णा चालता हो. वहिनी वहिनी वहिनी. नाही मी जातो, पण शोभा मल्लीच्या घरातला तुझा फोटो या बॅगेत आहे. काका, कृष्णा, माझा फोटो कसा काय आलाय ते मला बघू दे ना. फोटो फोटो दे, फोटो दे. फोटो दे. फोटो नाही मिळणार तुला, पण माझं तोंड बंदर आवाज तुला वाटत असेल ना, 50 रुपये दे. म्हणजे तू मला ब्लॅकमेल करतोय? तसं समज. 50 रुपये दे. माझ्याकडे 50 रुपये नाही आहेत. अरे 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 नाही आहेत. मग 25 रुपये असतील. काढ काढ काढ, लवकर काढ. माझ्याकडे अवघे 10 रुपये आहेत. ते मी कामावर जायला आठवडाभराच्या बस साठी ठेवलेले आहे. असं कुठे आहेत? कंडक्टरला द्यायला. अरे बरोबर चालत जा. कृष्णा, कृष्णा, कृष्णेचा राधा, राधा. अय्यो हे नम्मावरू, तुम्ही आलात. तू गेल्या जन्मी गुन्हेगार शोधणारी पोलिसांची कुत्री होतीस का ग? अय्यो तुम्ही काय म्हटलं तुम्हाला? नाही म्हणजे पोलीस डॉग, पोलीस डॉग. चांगलं चांगलं. डॉग म्हणता. आणि मला एक सांगा, काय? तुमच्या कपड्यांना सेंटचा वास कसा येतो? आता माझ्या कपड्यांना सेंटचा वास येईल का शेणाचा वास येईल? तुमच्या कपड्यांना सेंटचा वास यायला तुम्ही कुठल्या बाईकडे गेला होतात? आता सेंटचा वास आला म्हणजे काय बाई जवळ गेलो होतो का? उद्या शेणाचा वास आला तर म्हणशील म्हशीकडे गेलो होतो म्हणून. अय्यो अय्यो तुम्ही खरं बोला. काय खरं? मला टाव काय? तुम्ही कोणाकडे गेला होता तर मला टाव तुझी काय? शपथ. मला टाव काय? कानाकडे हात पण घबरा. अय्यो रामा, तुम्ही मला मारणार. हिंग्यांग मातो देवरो. अगं राधा रडू नको, माझा ऐक जरा. चुप आहे. मी तुम्हाला सांगते, कोणाच्या मागे फिरता? मी तुम्हाला सांगते, तुम्ही हिच्या मागे फिरता. नाही, नाही. माझ्याशी भांडता. राधा. लागली. मी तुम्हाला
पाकिस्तानचा नकाशा झाली आणि ही चंद्रयान झाली तरी चालेल, पण मी चपात्या लाटेन. तुम्ही मला टोमणे मारू नका. अख्ख्या पिठाच्या गोळ्याची, अख्ख्या जगाच्या नकाशाची एक चपाती बनवली तरी चालेल, पण मी आजपासून जेवण करणार नाही. करू नकोस. तुला सांधे दुखीचं दुखणे असं समजून मी सगळा स्वयंपाक करीन आणि तुला ऐकता जेवायला घालीन. गटार कारकून ते मेले, गटार कारकूनच. गटारासारख्याच घाणेरड्या सवयी लागायच्या. मी गटार कारकून नाहीये, गटार इन्स्पेक्टर आहे. हे बघ सीता, एक लक्षात ठेव, मी राम आहे, तू सीता आहेस. पुराणात त्या प्रभू रामचंद्राने चपात्या लाटलेल्या नाहीत आणि सीतेने त्या बसून खाल्लेल्या नाहीत. प्रभू राम एकवचनी होता, एक पत्नी होता. तो कुठल्या गाव भवानीच्या मागे भरकटला नव्हता. गाव भवानी हे काय गौड बंगाल आहे? पुरुषाची जात महालबाड, कसला थांग पत्ता लागू देतील त्या शपथ. आणि ती बाई म्हणजे विषारी नागिण. आपण तिला एवढी देवीसारखी पुजली, पण शेवटी आपल्याला डसलीच ना. अय्यो, आपल्यापाशी काही पुरावा नाही की. पुरावा असतं तर तिला दाखवलं असतं मी कर्नाटकचं पाणी. हा, मी कोल्हापूरची आहे. माझ्या नवऱ्याला तिनं खुळा केला हे समजलं ना, तर मी तर कोल्हापूरचा हिसका दाखवतोच की नाही बघ. अरे 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 अरे, तुम्ही मालकिणीच्या मोलकरणी कशा काय झालात? तुम्हाला भांडी घासताना बघून ती सिनेमातली बाई काय म्हणेल? म्हणू देत, आमच्या संसाराची कामं आम्ही करतो, त्याच्याशी तिला काय करायचं? म्हणजे जे चकाकतं ते सोनं नसतं. होय काय? त्या नटीपेक्षा आम्ही संसारी बायका खूप चांगल्या. नाही नाही, असं कसं? ती केवढी मोठी बाई, करोडो रुपये कमवते, लाखो रुपये हॉस्पिटलला देणग्या म्हणून देते. केवढी मोठी बाई नाही का? अहो मा, म्हणजे मोठ्या लोकांचं गाडगच भोकाचं आणि ते लोकांचं. नाही, मला त्यातलं काही कळत नाही ना. सीते राधे, आपले नवरे दिवसा बरोबर येतात, पण रात्री तिच्याकडे कोणीतरी जात असला पाहिजे. आपण पारा ठेवला पाहिजे. सीते, कोणी कोणी मिळालं? सीते, तू इतकी घाबरी घाबरी का दिसतेस? माझं 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 डोकं खूप दुखतंय ग. मला एक गोळी आणून देतेस? देते ना. उठा. माझ्या तोंडाला काळं फासायची वेळ आणली होती. मला सोडून शेजारच्या बंगल्यात चालल्या होतात. ती मोठी श्रीमंत करोडपती आहे म्हणून. चला माझ्या मागून. करोडपती? शेजारचा बंगला? आत या, बघतेस तुम्हाला. त्या शोभा मालिनीकडे जायला पाहिजे काय? आता या लवकर आत.
कटकट लावली चांगलं सुंदर स्वप्न पडलं होतं. अहो घरात चोर शिरलाय. चोर हो चोर कुठे? कुठे चोर? अहो, तुमचा कोट चोरून नेला. माझा कोट. आणखी काय 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 चोरून असेल त्यांनी? त्याचा नेकलेस पण चोरीला गेला. आता मी ताईला काय सांगू? कौन? तुम कौन हो? अंदर कैसे आए तुम? शोभा मालिनी जी, फिल्म एक्ट्रेस। मैं भी क्या फालतू आदमी हूँ, आज आपके बंगले में चोरी करने आ गया। माँ कसम, आप हमारे कलेजे का एकदम टॉप का हीरोइन है। अपन कभी कभी उसल पाव खा के जीता है, मगर आपका फिल्म है ना, एकदम 10-10 टाइम देखता है। शोभा जी, आपको आपके फोटो को हमारे घर में फूलों का हार डालकर पूजा करता है, मगर आज आपके घर चोरी करने आ गया। छे, लानत है हम पर। तुम चोर हो मगर मेरे फैन हो, इसलिए मैं तुम्हें पुलिस के हवाले नहीं कर रही हूँ। लेकिन आज के बाद तुम कभी चोरी नहीं करोगे। नहीं मैडम, नहीं मैडम, आप कहेगा तो हम बिल्कुल चोरी नहीं करेगा, बिल्कुल बिल्कुल नहीं करेगा। मगर आप इस पर एक अपना दस्तखत कर दीजिए, इसे हम अपने गले में बांध कर रखेगा। ये लो, ये लो। नहीं, ये हमारा याद बन के आपके पास रखिए। कौन है बे तू? क्या कर रहा है इधर? हाँ? अरे घूर घूर के क्या देख रहे हो? हाँ? अरे यार चलो ना, रास्ता दिखाओ ना। रास्ता दिखाओ? मैं क्या ट्रैफिक हवलदार है क्या? कौन है मैडम? ये मेरा फैन है। फैन? हाँ फैन है, टेबल फैन, सीलिंग फैन, ये तो रेलिंग फैन है। चल रास्ता दिखाते अब हम दोस्त हो गए ना? पुलिस को नहीं, नहीं नहीं, बताना? कैसे बोलूंगा यार? अरे अच्छा आदमी हो यार। अरे यार गले तो अरे मिलो यार, मिलो। हाँ। अच्छा अच्छा अच्छा। अच्छा, मिलते रहना, वरचे वर मिलते रहना, हाँ? मिलते रहना। कोण राधा काय? अय्यो, कोण मधलं जाऊ बाई? राधे, दुसऱ्याकडून आणलेला हार चोरीला गेला. आता एवढा मोठा भुर्दंड आपण कुठून भरायचा? होय की हो, आता त्या हाराची किंमत आपल्या तिघींना द्यावी लागणार. देवरो, मलाही तोच प्रश्न पडलाय. त्यात आपल्या तिघीनं आलेल्या पत्रांची भर पडली. कोणी पाठवले ती पत्र मेली कोणास ठाऊक. राधे, त्या पत्रांचं मामनजींच्या कानावर घालण्यासाठी मी काय केलंय सांगू? सांगून सोडा किंवा जाऊ बाई. मामनजींना मी चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्या चिठ्ठीत लिहिलंय की आम्हा तिघींना 3 पत्र आली असून त्यात असं लिहिलंय की तुमच्या तिघींपैकी एकीचा नवरा त्या शोभा मालिनीच्या प्रेमात अडकलाय, सांभाळा. आणि अशी चिठ्ठी लिहून मी मामनजींच्या टेबलावर ठेवली. राधे, ए राधे, गेली वाटतं. तुमच्या तिघींपैकी एकीचा नवरा शोभा मालिनीच्या प्रेमात अडकलाय, सांभाळा. पण मला एक सांगा, मी काही यातला नाही. त्या तुमच्या दोघांपैकी त्या शोभा मालिनीचा हृदयचोर कोण आहे? काहीतरी काय गोष्टी करतोस? अरे माझ्यासारख्या गटार इन्स्पेक्टरच्या प्रेमात पडून तिला काय कचरा करून घ्यायचंय? अरे तिला काय म्युन्सिपालिटीचे रस्ता साफ करणारी बाई म्हणून काम करायचंय? आपण त्यातला नाही. मी तुमच्याशी खोटं बोलत नाही. तिने मला तिच्या बंगल्यावर बोलवलं होतं. सापडला. आता आता भांड फुटलं. हसतो हसतो हसतो. तिनं तुला तिच्या बंगल्यावर बोलवलं होतं? तिला माझ्याकडून क्लासिकल गाणं शिकायचं होतं. काय तापा बरं तापा. अरे इतर क्लासिकल गाणारे कचऱ्यासारखे पडलेत, त्यांच्या गळ्याला काही गंडमाला झाल्यात आणि याच्या गळ्यामध्ये खडी साखरेचा पाक अडकलाय, म्हणून तिनं तुला क्लासिकल शिकवायला बोलवलं. इथं कोणी काही खरं बोलणार नाही. आयडिया, तुमच्याने काय होणार नाही. मी स्वतः त्या शोभा मालिनीच्या बंगल्यात जातो आणि खरं काय तो तपास लावत होतो. तू माझा कॉम्प्युटर आहेस, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. मिनी मोहन, तू बक्का लबाड आहेस. तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये शेकडो पोरी येतात, त्यांच्याकडे पण तू ही स्टेप वाजवत असणार. तुला माझं हृदय काढून दाखव का, म्हणजे कळेल. काही नको, काही नको. तुला तुझी खात्री नाही पटायची. हे बघ, मी तुझ्यासाठी काढलंय. अय्या,
हिऱ्यांचा हात मग किती सुंदर आहे रे. मेहनत पडली मला. काय काय करत? आम्ही दोघंच आहोत. बापरे धाकटे भाऊजी धाकटे भाऊजी तू कुठे झाली? मग ती चप्पल चप्पल भाऊजी भाऊजी. गुड आफ्टरनून सेक्रेटरी साहेब. गुड मॉर्निंग. मी इथे एक वास घ्यायला आलोय. वास येतोय. आमच्या बंगल्यात उंदीर कुसलाय की मांजर कुजली? नाही ते ठीक आहे, पण तुम्ही मागे काही लपवत आहे का? आम्ही कशाला लपवा छुपी करतोय? आमच्याकडे स्मगलिंगचा माल थोडाच आहे. ते खरंच आहे म्हणा. काही काही लोकांना आपली सवय असते वेड्यासारखी. मी एवढ्यासाठी आलोय. काय काय? मला असं कळलंय की तुमच्या बंगल्यात जोरदार प्रेमाची भानगड चालली. खरंय का? खरंय. मग तो हृदय चोर कोण आहे मला सांगाल काय? मीच. तुम्ही हो. त्या बाईचं डोकं बिकं फिरलंय काय? बघा ना. एका सेक्रेटरी बरोबर लफडं करते. हो ना. माझं सगळं वाया गेलं. हो, पण- मला काही कळत नाही. सेक्रेटरी लपडं मग कुठे ठेवावं? बरी बरी. कोण बरी? अय्यो या या म्हणते की मी. राधा कशीस तू? काय काय काय? आज तुमचं सुट्टी. सुट्टी आमचं. मग सुट्टीच्या दिवशी हे बॅग घेऊन कुठं भाव खायला गेला होता किंवा त्याचं काय आहे राधा? डाव्याकडे जशी धोपटी तशी आमच्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कडे बॅग असल्याशिवाय पोझिशन येत नाही म्हणतो की मी. अयो पूर्वी बायको बरोबर शोभत होती किंवा सुट्टीच्या दिवशी. आता बॅग शिवाय पोझिशन येत नाही किंवा असं काय आहे तुमच्या बॅगेत बघते मी. काय किंवा हे काय म्हणते मी. सँडल कसं आहे? छान आहे की नाही? ते मला पण दिसलं की पण हे बाईचं सँडल तुमच्या बॅगेत कसं आलं? तेच म्हणतो मी. ते कसं केलं? चमत्कार असेल बहुतेक. अय्यो रामा पाप पाप ते कावळं गिवळं आलं होतं काय की तुमच्या बॅगेत सँडल ठेवायला? गेवळं कुठून? बोलू नका तुम्ही. मला हुच्च समजलं काय उच्च. ते रामानं जसं भरताचं पादुका जतन केलं. अगं पादुका रामाच्या. तुम्ही बोलू नका तसं तुम्ही सँडल पुसत राहा. राधा माझं ऐक जरा. राधा 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 असं काय? बोलू नका माझ्याशी. अगं, तू माझी बायको ना. तुमचं बायको मेली. राधा, असं काय? निन्गुणान पसाची दा. अगं, असं- तगोन कुड्री अंधारिगो. निग्रो कुठला मी? ನಾನ್ ಹಿಮ್ಮಲೆ ಮಾತಾಡ್ಬೇಡ್ರಿ. ಯಾಕೆ ಮಾತು ದೇವ್ರು ಏಕಿದು ಎಲ್ಲಾಡೋಗ್ಲಿ. जाऊबाई अहो जाऊबाई काय झालं? अहो आमच्या ह्यांच्या बॅगेमध्ये ते समोरच्या नटीचं सँडल मिळालं. अगं बाई, घरात सोन्यासारखी बायको असताना बाहेर भाऊजींचे हे धंदे. हे तिघही भाऊ सारखेच आहेत. ते नटी असेल मोठं तिच्या घरचं, पण मी काय म्हणते तिनं आपल्या संसारात असं वाटोळ कसं करायचं? ताई, आपण तिच्या घरी जाऊन तिला चांगला खडसावून जाब विचारतो. पण मला नाही येता येणार. तुम्ही दोघे जा ना. अय्यो जाऊबाई, आपण दोघे जाऊया तिच्याकडे. चला. अय्यो इकडे कोणीच दिसत नाही की हो. अय्यो शोभाजी कुठे गेलं कोण झाले? नमस्ते. तुम्ही माझ्यावर का रागवलात ते मला माहित आहे. तुम्हाला माहितीये ना, आम्हाला वाटलंच. मी तुम्हाला फोन करून कळवणारच होते, पण मला वेळच मिळाला नाही. हे घरात कळलं तर घरात भडका उडेल असं तुमचे मिस्टर म्हणत होते. अय्यो कोणाचं? कोणाचे? तुमचे. आमचे हे? हो. ते इथे तुमच्याकडे येतात? एक्सक्यूज मी. जाऊबाई हॅलो. म्हणजे हे यांचे धंदे होय. काय हो, हे पेन तुम्हाला कोणी दिलं? दिलं हे का ना प्रेमाची भेट म्हणून. प्रेमाची भेट म्हणून? चला की एक्सक्यूज मी, बाय पेन. हो, हे तुमचं पेन त्या सिनेमा नटीच्या घरात कसं गेलं? बघू.
अरे हो माझंच पेन. बरं झालं तुला सापडला ते. अगं शोधून शोधून दमलो मी. विषय बदलू नका. त्या शोभा मालिनीला तुम्ही तुमचं हे पेन प्रेमाची भेट म्हणून दिलत की नाही? बावळटेस काहीतरी बोल नकोस. अगं तो पेनचा दुकानवाला अख्खं दुकानच्या दुकान तिला प्रेझेंट येईल इतक्या योग्यतेची बाई येते. या माझ्या ऑर्डिनरी पेनचं तिला कसल्याला महत्व आहे? काय बच्चमजी, या पेनची काय भानगड आहे? भाऊजी हा? यांचं हे पेन त्या सिनेमा नटीच्या बंगल्यात गेलंच कसं म्हणते मी. कसं गेलं म्हणतो मी? त्या पेनला काय पाय फुटले चालायला? वहिनी, त्या पेनला नाही पाय फुटले, हा स्वतःच्या पायाने चालत जातो तिथे. हं? ए, हा? तू काय आमच्या दोघांच्या मध्ये आग लावला काय? वहिनी, तुम्हाला म्हणून सांगतो, कुणाला सांगू नका. काय? नटीच्या बंगल्यात लपलेला फोटो आहे माझ्याकडे, पुरावा म्हणून. ए, तू चालतोय इथून. काहीतरी काय बोलतोस? हे बघ सीता, माझं तुम्ही माझ्याशी बोलू नका. आजपासून तुमचं घरातलं जेवण बंद. तुम्ही त्या सिनेमा नटीच्या बंगल्यावर जेवायला जात जा. हं? अरे, माझा काय? ए, सीता सीता राम तुझी सीता चिडली. गप. कृष्णा, काय रे? तू बघ ती बावळट आहेस. काय झालं? हे बघ अगोदरच आपल्या बायका आपल्यावर चिडल्यात, मग त्यावर तू असं मीठ चोळतोस. त्याचं काय राम, मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. मी काय खोटं बोललो का? जे काय होतं ते स्पष्ट तुझ्या बायकोला सांगितलं की नाही? अरे अय्यो भाऊजी, तुम्ही कॉफी आणू तुम्हाला? नाही कॉफी तर नको. हा सगळा पसारा पडला तो आवरा. हा सगळं माझ्या गळ्यासारखं टाकून देतो. अरे धुवाचे कपडे आहेत ते, पसरा काय? अय्यो आमचं येऊर असं उच्चच. घ्या 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 धुवायला घेऊन जा. अय्यो अय्यो कसला आवाज येत? पैशाचा सर पैशाचा. पैसे? अय्यो पैसा यांच्याकडे कुठाला पैसा? अय्यो राम पाप, ते बांगडीचा तुकडा तुमच्या खिशात कसा आलो? बांगडीचं बघू बघू. अय्यो बघा बघा बघा. बांगडी? हो त्या तर त्या शोभा मालिनीच्या बांगडीच्या काच आहेत. अय्यो राम पाप, नाही, नाही, ते शोभा मालिनीच्या बांगडीचा तुकडा तुमच्या खिशात कसा आला म्हणते मी? अय्यो बोला की. त्याच काय राधा की साध्या बांगड्या सापडल्या तर तू शोभा मालिनीचा संशय घेतेस, उद्या खिशात बांगडा सापडला तर तू कोळणीचा संशय घेशील. अय्यो राधा कृष्णावरी मी तुम्हाला चिडली. सांगते, काय बल शब्द मातडपेडा, माकड काय? एक शब्द बोलू नका तुम्ही. माझा एक शोभा. यो. अय्यो तुम्ही मला शोभा म्हणाला. हात तर लावू नका माझ्या राधा, अंगाला. माझा ऐक जरा तू. मला ठाऊक आहे तुम्ही मला सोडणार आणि त्या नटीकडे लग्न लावणार. हात तर लावू नका माझ्या अंगाला. अगं राधा, मी माझ्या आऊकडे जाते. अव्वा काय? होग होग त्या नटीकडे होग. दिन मोकळी काढे, नालू मोकळी काढे. अगं राधा, काय काय बोलते काय कळत नाही जम्मानी. हा 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 वा 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 वा, गाणारचं पोरग पेंटिंग करतय. काय करते बघू? काका काका हा? हे बघा मी ड्रॉइंग काढलंय. शिक 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 शिक. काय बापासारखं वेंधळा झालाय पोरगा. आता हे अरे तुझ्या वडिलांना कधी रडताना पाहिलेस कर तू? नाही काका. बघायचंय? नंतर दाखवतो. आता जा गच्चीवर खेळायला. चला 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 चला. हा. मजबरीत येचे प्रेम कदे प्रेम काय हो? कदे. शर्टावर डाग कसले पडलेत? घाम घामाचा असेल. घाम आलाय, आला होता हम्म. वरून ऑर्डर आली आणि घाम आला. लाल रंगाचा होता. लाल? बघा मी कोल्हापूरचे लक्षात ठेवा. तुम्ही एक वेळ देवाला बनवू शकाल पण बायकोला नाही. त्या नटीच्या ओठाचे डाग या शर्टावर आलेतच कसे? तुम्ही तिच्या जवळ गेल्याशिवाय? अगं अगं पण लक्ष्मी, हा? शोभा मालिनी इतक्या जवळ. हो वा. गप्प बसा. तू भवानी बघतस तुला. ये उतर खाली. या 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 टवळीने माझ्या संसाराची वाट लावली आहे.
माझा चोरीला गेलेला हार. सीते, राधे, लवकर या. अयो, काय झालं जाऊबाई? अगं सीते, राधे, या तिघा भावांपैकी कोणीतरी हा हार तिकडे लपवला असला पाहिजे, त्या फॅक्टरीला प्रेमाची भेट देण्यासाठी. अय्यो रामा पाप. जाऊबाई, आपण मामंजीने जाऊन सांगूया. चला की. अगं लक्ष्मी अहो, नाही, चला नाही, की. अगं लक्ष्मी माझा ऐक जरा. चला की. अगं- चला, बसा. अगं लक्ष्मी एक मामंजी. मामंजी, आम्हाला वाचवा हो. मामंजी, आमचं रक्षण करा हो. मामंजी, आम्हाला काहीतरी सांगून सोडा की. मुलीनो, तुम्ही अशा रडू नका. नीट काय झालं सांगा बघू. आम्ही 2 दिवसापूर्वी पत्रात सगळं लिहून ते टेबलावर ठेवलं होतं. पण तुम्ही आम्हाला काही सांगितलंच नाही. हो की. तुमचं पत्र मला मिळालेलं नाहीये. काय झालं ते सविस्तर सांगा बघू नीट. आम्हा तिघींच्या आणि नवऱ्यांचं संसारातून लक्ष उडालंय हो. ते बाईच्या नादी लागलेत. मामंजी, आमच्या तिघींपैकी एकीच नवरा ते शोभा मालिनीच्या प्रेमात अडकलं की. हे तुम्हाला सांगितलं कोणी? मामांजी, 5-6 दिवसांपूर्वी आम्हा तिघींच्या नावानं 3 निनावे पत्र आले होते. त्यातला कोणाचा नवरा नट्टीच्या मागे लागलाय तेच आम्हाला कळत नाही. मामंजी, हे असं कसं झालं? आता माझ्या अहोवाला काय वाटेल? मुलीनो, मी तुम्हाला सांगतो ते ऐका. संसारातून नवऱ्यांचं लक्ष उडायला बायकाच कारणीभूत असतात. तुम्ही संसारच असा करा की तुमच्या नवऱ्यांचं मन तिथे रमलं पाहिजे. त्याच्या आवडीनिवडी लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे वागा. जा जा. मोहन, चोरी केलेला हार मला प्रेझेंटेची काहीच गरज नव्हती. तो हार चोरीचा आहे हे तुला कोणी सांगितलं? तो हार आमच्याच घरातून चोरी केला होता. आणि तोच तुम्हाला प्रेझेंट दिलास? हा हार प्रेझेंट देऊन तू माझ्या प्रेमाचा अपमान केलायस. मला तुझं तोंड बघायचं नाहीये. मिनी, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, तो हार चोरीचा आहे हे मी कबूल करतो, पण त्या हाराचा चोर मी नाहीये का? काय झालं, तुझ्या बंगल्यात चोरी झाली त्या दिवशी तो चोर इथं चोरी करायला आला, तो मी त्याच्या खिशातनं तो हार चोरला. चोरो की चालाकी तो देखो, चुरावा माल चुराता है. आणि तो तुला शोभून दिसेल म्हणून मी प्रेझेंट केला. हे सगळं केलं ते केवळ केवळ तुझ्या प्रेमासाठी. मिनी, मिनी, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मिनी, मी सेक्रेटरी का झालो, कलाकार झालो होतो तर असं तुझ्या मनात येईल, पण मी मनापासून बोलतोय का मिनी. पण मोहन, मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? आता ते माझ्यावर विश्वास आहे ना? तुमचं सर्व बोलणं मी ऐकलं. मिनी, मोहनचं तुझ्यावर खरोखरच प्रेम आहे. मॅडम, तुम्ही होय, तुमचं दोघांचं लग्न मी लावून देईन. मिनी, तुझ्या आई वडिलांना मला भेटायला सांग. पण माझे आई वडील तर बाहेर गावी असतात. मोहन, मी सांगते तसं टेलिग्राम आजच तिच्या आई वडिलांना पाठव. बिहेव. ते टेलिग्राम काय करायचं ते विचारत होतं. ते मला विचारायचं. येस ओके? मॅडम. जवळ
पाहिलंच का तिथे मामांच्या घरात असताना आणि मुलाबाळांच्या भरल्या घरात राधेला असं वागणं शोभतं का? ताई किती झालं तरी आपण सासूरवाशिणी आहोत. राधेला असलं वागणं मुळीच शोभत नाही. पण आता यांचं माझ्यावर प्रेमच राहिलं नाही. नम्मावरांचं लक्षण आता चांगलं दिसत नाही, म्हणून मी आत्महत्या करत आहे. अप्पा, मी आत्महत्या करत आहे. तुमची राधा. हे काय राहून राहिलं की हो? अहो आपली राधा विष खाऊन मरून सोडते म्हणाली की हो. तिला सासरी जात असणार की हो. मला पण तसंच वाटतं. थांबा, मी जावयाला ट्रंक कॉल करूनच सोडतो. रात्री श्रीधरपंत घरी परतले. ते पेढ्याचा पुडा, रेशमी साडी आणि ब्लाऊज काय झोप लाव सकाळी सकाळी. पीस. उठ की हो. काय झालं? अय्यो, माझा अप्पाला आणि माझा अम्माला मी पत्र लिहिलं की मी जीव सोडून जाणार म्हणून. काय? माझा अप्पा, माझा अम्मा माझं काळजी करत असतील. आता काय होणार? तुला माझा सांगितलं असेल का ते अम्मा. रडते. कपडे वाळत घाल. नाही जा, कपडे वाळत घाल. आपल्या उद्या घालायला पाहिजे की नाही? वाळले तरच घालू की नाही आपण? जा जा जा. नाही रडते, सारखं काही बोलले. आता कोण फोन आला? हॅलो, कोण? हा नमस्कार नमस्कार सासरे बुवा. काय म्हणताय? जावई बापू, आमची पोरगी कुठे गेली हो? हा राधा ना, आत्ताच वर गेली. हो हो. अय्यो वर गेली. पाप घेऊ. असं कसं झालं की हो? आमची राधा आम्हाला सोडून गेली की हो? आपण आताच निघूया हो. चला. का वरनं बोलू काढू का? हॅलो, वरनं बोलू का? हॅलो. यायला कट झाला फोन. तुमच्या मुलीचं भवितव्य मी ठरवणार, ताबडतोब निघा, अशी तार सिनेमा नटी शोभा मालिनीने आपल्याला पाठवली. त्या सीतेच्या नवऱ्याची काहीतरी भानगड आहे. तुम्ही त्याला जावे म्हणून पसंत केल्यापासून मला सारखं वाटतंय हा माणूस काही खरा नाही. हो, नाहीतर या सिनेमा नटीला अशी तार आपल्याला करण्याची गरजच काय? मी स्वतः वकील आहे. ही तार पाहून मी सांगतो, सीतेच्या नवऱ्याला सीतेपासून घटस्फोट घ्यायचा आहे आणि त्या नटीशी लग्न करायचं आहे, म्हणून त्यानंच तिच्याकडून ही तार करायला लावली. आत्ता सीतेला 2 मुलं झाल्यावर घटस्फोट? मेल्यानं माझ्या मुलीला काय देशोदेडीला लावायचे? मी त्याला कोर्टात खिची, नाही त्याला सीतेच्या पायाशी नाक घासायला लावलं तर वकिली सोडून दे. समजतो काय तो स्वतःला? चला आत्ताच निघूया. सावित्री, ये लक्ष्मी. हा घे तुझा नेकलेस. बरं झालं, आज मी ह्यांना तुझ्याकडे पाठवणारच होते. लक्ष्मी, कसल्या काळजीत आहेस? कसं सांगू तुला, माझी मनस्थिती बिघडलीये. काय झालं मनस्थिती बिघडायला? हो, काय सांगायचं, आमचे हे सिनेमा नटी शोभा मालिनीच्या प्रेमात पडलेत. काय सांगतेस काय? हो ना. आता ती कुठे आणि हे कुठे समजायला नको. पण पण तू कोणाला सांगू नकोस हा. अगदी, नाहीतर उगाच. बरं, मी येते, उशीर झालाय. अरे वा 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 वा. अरे वा, ही बातमी आता उद्याच्या पेपरला दिलीच पाहिजे. वा. सुप्रसिद्ध सिने तारिका शोभा मालिनी तिथे हल्लीचे नवीन चोरटे प्रेम प्रकरण. अहो तिकडे काय करताय जरा इकडे या. हा बघा तुमच्या जावयाचा फोटो आलाय छापून पेपरात. काय म्हणता काय? बघू बघू. खरंच घेऊ काय? या फोटो बरोबर खाली काय छापून आलंय ते पहा. तुमचा जावई एका सिनेमा नटी बरोबर लग्न करतोय म्हणतो. अगो बाया, आपला 3 पोराचा बास झालाय आणि आता त्या सिनेमा नटी बरोबर लगीन करतोय. जळलं मेल्याचं लक्षण. आणि आपल्या कार्टीच काय दातखिरी बसली का काय? धर म्हणा त्या नटीच्या झिंजा बस छाताना चांगलं लोळीव दिला. कसल्या पोरिया. आमच्या पोरीचा दणका आम्हाला ठाव नाही होय. त्या सासऱ्यासमोर तिचं काही चालत नसल, त्याचीच फूस असल त्याला नटी संगी लगीन करून जायला. बघड पैसा आहे ना. अरे पण हा पठ्ठ्या
गोठ्या जिताय म्हणावं, त्याचं टक्कुर ठिकाणावर आणलं नाही तर कोल्हापूरचं नावच सांगणार नाही. हा काय बघताय काय? चला चला अरे अरे एरंड वाढला तरी उठा बाळानो, उठा, शांत व्हा. आधी काय झालं सांगा बघू. उठा उठा उठा, चला उठा. दादा हे बघा याच्याबद्दल काय पेपर मध्ये छापून आलंय. बघू बघू. आता लोक आम्हाला देखील म्हणायला लागलेत की तुम्हाला देखील बंपर लॉटरी लागली म्हणून. अरे माझे मित्र तर म्हणतात की आता हिरोईन तुमच्या घरातलीच झाली, आता पिक्चर करा म्हणून. दादा मला बाहेर तोंड दाखवायला जागा राहिली नाही. नारायण, माझ्या डोळ्याला डोळा भिडवून सांग, हे सगळं खरं आहे का म्हणून. नाही हो दादा, हे अजिबात खरं नाही. तुमच्या वळणात आणि शिस्तीत वाढलेले आम्ही मुलं आहोत. आम्ही अशी वाकड्या वाटेला जाऊ का? होय ना, मग घाबरायचं काही कारण नाही. खंबीरपणाने मी तुमच्या पाठीशी उभा आहे. काय छाती आहे ते का जवाब. मॅडम, आम्ही पण लग्न लावून आलो. बस ना मोहन, अब तो खुश हो ना. आशीर्वाद देताय ना. अरे अरे रहने दो. बैठो विनी, बहुत अच्छी लग रही हो. रियली वेरी प्रिटी. अचानक कशी आला ते आम्हाला सोडून गेली की हो. काय चांगली धडधाकट तब्येत होती सासूबाईची, अचानक कशी ही गेली नाही हो. आमची राधा गेली म्हणून रडतो की हो. तू आहेस की का अजून. राधा, तुझं पत्र मिळालं की आम्हाला. पण मी तिला आत्महत्या नाही करू दिली बरं का मामासाहेब. जावई बापू, आम्ही तुम्हाला ट्रम्प कॉल केला होता तेव्हा तुम्ही सांगितलं की राधा वर गेली म्हणून. बरं म्हणजे माडीवर सांगितलं, पण काही सांगायचं तुम्ही फोन डिस्कनेक्ट करता, मी काय करू. पण राधा, तुला आत्महत्या करा काय झालं म्हणतो मी. अय्यो, ते आमच्या नवऱ्यावर विचार की काय झालं ते. आता का घेऊन बसलं, बोल की तुमचं धंदा सांगा की. अय्यो, 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 राधा सासू मिलन. काय हो, या तारेचा अर्थ काय तुम्हीच सांगा. माझ्या मुलीचं भवितव्य ठरवणारी ही सिनेमा नटी कोण? तुमच्या बोलण्यावर माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी मिळवून दिलं. तुमच्या म्हणण्याप्रमाणे लग्नाचे सर्व व्यवहार पूर्ण केले. मुलीला दागदागिने दिले, भंडीकुंडी दिली, भरपूर खर्च करून लग्न लावून दिलं. आणि माझ्या मुलीचं भवितव्य ठरवणारी ही सिनेमा नटी कोण? हे बघा, मी वकील आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या मुलाला कोर्टात खिचीन. मी पण तुम्हाला जाब विचारतो. आमची मुलगी आत्महत्या करायला निघाली हो. माझ्या मुलीच्या लग्नात आम्ही काय कमी केलं? दागदागिनं दिलं की हो. आता जर तिनं जीव दिला असता तर आम्ही काय केलं असतं हो. कुठे आहेत आमचे गुरुजी? काय हो गोखले गुरुजी, तुम्ही आमचे व्याही. तुमच्या तोंडाकडे बघून आम्ही आमची मुलगी तुमच्या घरात दिली. आता पेपरात काय छापून आलाय? अहो, काय अवरूची चाड आहे की नाही तुम्हाला? तुम्ही मला बोलू देणार आहात का? बोलाया तोड हाय कुठं तुम्हाला? अहो, तुमचं पोरग 3 पोराचा बा झाल्यावर सिनेमा नटी संगे लगीन करतोय. अरे माझ्या पोरीच्या लग्नात बक्कळ पैसा ओतलाय म्या. सोनं नाणं भांडी कुंडी बक्कळ दिलंय. ते काय सिनेमा नटीच्या डोंगरावर घालायला? मला तुमचं उत्तर हवंय आत्ताच्या आत्ता. आम्ही दिलेले दागदागिने भांडीकुंडी विकून खाल्ले असतील, आता ते दुसरीकडून मिळवायचे म्हणून हे धंदे चाललेत. आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे लग्न करून दिलं की हो. कुठे आहेत आमचे दागदागिने? हे बघा, तुम्ही जे काय दिलंय ते तुमच्या मुलींना दिलेलं आहे. तुमच्या सुतळीच्या तोड्याला सुद्धा मी स्पर्श केलेला नाही. विचारा ना तुमच्या मुलींना, घरातले दागदागिने भांडी कुंडी कुठे गेली? विचारा ना. मुलीनो, देवघरातल्या देवाची शपथ घेऊन सांगा की तुमची भांडी कुंडी आणि दागदागिने माझ्या मुलांनी विकलेत म्हणून. कुठे गेलेत ते? तुम्हाला सांगता येणार नाही. या माझ्या मागे, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, दागदागिने आणि भांडी कुंडी तुमच्या मुलीने मारवाडकडे गहाण टाकायला दिली होती. ती नोकऱ्या करून गुपचूप काढून घेतली.
त्या घरातली लक्ष्मी या उंबरठ्याच्या बाहेर जाऊ नये म्हणून माझ्याकडे असलेल्या तुटपुंज्या पैशातून मी त्यांना वेळोवेळी पैसे देत गेलो. या सगळ्या अनर्थाला कारण कोण आहे? तुमच्या मुली आहेत, तुमच्या मुली. आमच्या बंगल्याच्या समोर राहायला आलेल्या त्या नटीच्या डामडावल्याला आणि खोट्या बडीच्याला भुलून त्या तिच्या आहारी गेल्या आणि माझ्या मुलाला नंदी बैल बनवून त्यांना कर्जबाजारी बनवलं. आणि स्वतःचा संसार, स्वतःचा सुखाचा संसार स्वतःच्या हाताने विस्कटून टाकला. याला फक्त दोषी कोण आहे? फक्त माझी मुलं. पण मामांजी, कोणीतरी सत्यवादीने आम्हा तिघींना पत्र लिहिली होती की आम्हा तिघींपैकी कुणाचा तरी नवरा त्या नटीच्या प्रेमात पडलाय म्हणून. त्याचं काय? ती पत्र मी पाठवली होती. काय? होय, तुम्ही त्यात गुरफटून जात होतात म्हणून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ती पत्र मी पाठवली. हो, पण तुमच्या आणि वडीलधाऱ्या माणसानं असं केलं त्यामुळं पेपरवाल्यांना छापाया रान मोकळं झालं ना. मला असं वाटत नाही, कारण सगळ्या अनर्थाच्या मुळाशी कारण असते बाई. अगं तुम्ही संसारी बायका, आपला संसार बाजूला टाकून तुम्ही बाहेर भरकटत गेलात तर तुमच्या नवऱ्याने काय करावं? हा सगळा गोंधळ माजलाय तुमच्यामुळे. मामांजी, आज आमचे डोळे उघडलेत. आम्ही पूर्वी खूप सुखी होतो. आता पण आम्ही तसंच राहू. दादासाहेब, आम्हाला क्षमा करा, आमची चूक झाली. क्षमा करा. मामांजी, आम्हाला क्षमा करा. दादा आम्हाला क्षमा करा. दादा मला क्षमा करा. मी तुम्हाला सगळ्यांना क्षमा केलेली. संसार सुखाचा करा. आणि मंडळी, आपल्या घरातले तंटे घरातच सोडून तुम्ही सुद्धा आपले संसार सुखाचे करा. दोघांची प्रीती अशी जगात नाही जोडी. दोघांची प्रीती अशी जगात